आता नेमकं हायकिंग म्हणजे काय हे सुद्धा करण्याचं ते वय नव्हतं, पण ते आवडू लागलं. आत्ताची जी पिढी आपली लहानपणापासून आपण बघतो त्यांना डोंगर म्हणजेच काय दिसतं माहितीये का? बऱ्याच जणांना माहिती नाही, पण आपल्या पृथ्वीच्या एकूण लोकसंख्येच्या 15% लोक ह्या पर्वतांवर अवलंबून आहेत. नक्कीच पर्वतांचं खूप महत्व आहे आणि पर्वतांची आजची स्थिती भयानक आहे. आपली भूक मला वाटतं वाढली खूप. या पृथ्वीवर जर पर्वतांचं अस्तित्व नष्ट झालं तर काय होईल? की हिमालय आहे म्हणून आपण हे 3 ऋतू अनुभवतो इथं. माझा एक मित्र जेव्हा मलेशियामध्ये गेला त्यावेळी तो गेल्या मी त्याला कॉल केला आणि त्याला विचारलं की तू तिकडे बाहेरच्या देशात गेलायस तर तुला तिकडे आणि आपल्या भारतामध्ये सर्वात मेजर डिफरन्स काय वाटतो? तर तो काय म्हणत का, दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या एका नव्या एपिसोडमध्ये आज आपले जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे उमेश झिरपे आणि ते गिरीप्रेमी एक संस्थेच्या एव्हरेस्ट मोहिमेचे ते नेते आहेत. त्याचसोबत महाराष्ट्र राज्याकडून त्यांना श्री शिवछत्रपती पुरस्कार हाताने मिळाला आहे. ते महाराष्ट्रातील आपले एक ज्येष्ठ गिर्यारोहक देखील आहेत आणि त्याचसोबत सध्याच्या घडीला ते अखिल महाराष्ट्रीय गिर्यारोहण महासंघ या एका संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत. तर त्यांच्याकडून आज आपण पर्वतांविषयी खूप माहिती घेणार आहोत. माझा पर्सनली हा खूप आवडीचा विषय आहे, त्यामुळे मी तर खूप एक्सायटेड आहे या विषयी माहिती घेण्यासाठी. तर तुम्ही पण बघत राहा एपिसोड. आजचा हा विषय खूप सारा आवडीचा आहे माझ्या पर्सनली, कारण माझं पण इंस्टाग्रामवर पेज आहे. मला खूप सायद्री फिरायला आवडतं आणि फिरता फिरता बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडून घडतात, तर त्याची काळजी कशी घ्यायची किंवा कसं डोळस भटकंती करायची आणि पर्वतांचं नक्की महत्व काय ते कसं जपायचं हे मला ह्या पॉडकास्ट मध्ये आज तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. सर मला पहिले सांगा की तुम्हाला ना पर्वतांची आवड कुठून लागली एवढी? स्वप्नील, पर्वतांची आवड लागली म्हणजे अगदी खूप वर्ष झाली त्याला. म्हणजे मी शाळेत होतो, पुण्यातल्या महाराष्ट्र मंडळ ही शाळा आहे आमची, कटारी हायस्कूल. त्या शाळेत माझं सगळं स्कूलिंग झालं आणि शाळेत असताना आमच्या शाळेत मग खूप वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन केलं जायचं पहिल्यापासून. कारण आमची शाळा ज्यांनी सुरू केली ते स्वतःच आर्मीमधून रिटायर झाले होते. कॅप्टन शिवरामपंत दामले खूप असं वेगळं व्यक्तिमत्व होतं आणि सरांचं स्वप्न होतं आणि त्यांना एक असं वाटायचं कायम की आपली मराठी माणसं जी आहेत ही कुठेतरी धाडस करताना साहस करताना कमी पडतात आणि म्हणून आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवले जायचे. त्याच्यामध्ये आमच्या शाळेत पोहणं हे प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी होतं. म्हणजे पूर्वी ते डालड्याचे डबे असायचे, ते पाठीवर बांधायचे, पाण्यात टाकलायचे. थोडं हातपाय मारायला आलं की विहिरीत उडी मारायचं ठरलेलं. शाळेत आमच्या तालीम आहे, शाळेत आमच्या हॉर्स रायडिंग, आर्चरी, असं खूप वेगवेगळे उपक्रम चालायचे. आणि त्यातच आमच्या शाळेत ॲडव्हेंचर क्लब म्हणजे माउंटेनरिंग क्लब सुरू झाला मला वाटतं 1976 मध्ये. माझ्या कल्पनेप्रमाणे तरी असं शालेय पातळीवरचा सुरू झालेला माउंटेनिंग क्लब हा महाराष्ट्रातला पहिलाच असेल. आता माउंटेनरिंग किंवा ट्रेकिंग म्हणजे काय मला काही माहीत नव्हतं. माझ्यासारखे अनेक जण होते आणि आम्ही सगळे विद्यार्थी आम्हाला गोळा करून सांगितलं की असं असं क्लब आहे आणि त्याच्यामध्ये हाईक आहेत, म्हणजे काही किल्ल्यांवरती जायचं आहे, कोण तयार आहे? तर आम्ही हातवर केला आणि आम्ही जायला लागलो. मी माझे काही मित्र जायला लागलो. त्याच्यामध्ये संदीप पाटील आहे, अजून बरेच मित्र होते माझे सगळे. आम्ही जाऊ लागलो. श्याम लंके आहे. आणि जेव्हा ते ट्रेक सुरू झाले, एक ट्रेक म्हणजे किल्ल्यावरती जायचं आणि यायचं. कधी आम्ही तोरणावर जायचो, कधी राजगड बघितला, कधी लोहगडला गेलो. आता नेमकं हायकिंग म्हणजे काय हे सुद्धा करण्याचं ते वय नव्हतं, पण ते आवडू लागलं. म्हणजे काय, उन्हा पावसात थंडीत मनसोक्त डोंगरात भटकायला मिळतं आहे आणि मजा यायची. असं करता करता 1 वर्ष झालं. आम्ही एक साधारण 70-80 मुलं नियमित जात होतो त्या क्लबमध्ये आणि आम्हाला सांगितलं गेलं की तर पुढच्या वर्षी म्हणजे 78 साली आमच्या शाळेकडनं हिमालयामध्ये एक 100 किलोमीटरचा ट्रेक आयोजित करण्यात येणार आहे. 1 महिन्याचा, 30 दिवस 100 किलोमीटर व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला, गढवाल हिमालयात. तर त्याच्यासाठी मात्र या 60-70 मुलांमधनं सिलेक्शन होईल आणि फक्त 11 मुलं घेऊन जाणार आहेत. हे जेव्हा ठरलं आणि हे मी ऐकलं तेव्हा मी मनोमन ठरवलं की आपण काही झालं तरी 11 मुलांना घ्यायचं. आणि मग एक वेगळी प्रॅक्टिस सुरू केली, कारण मी काही एवढं खूप स्ट्रॉंग नव्हतो, माझ्यापेक्षा खूप काटक आणि स्ट्रॉंग मुलं होती. आणि माझा एक वर्गमित्र होता अय्यर म्हणून, त्याला तो लॉंग रनर होता, 5,000 मीटर पळायचा तो. त्याला म्हटलं मला तुझ्याबरोबर घेऊ उद्यापासून प्रॅक्टिसला. आणि मी 3 महिने त्याच्याबरोबर प्रॅक्टिस केली आणि त्या 11 मुलात सुदैवाने माझं निवड झाली आणि त्यामुळं पहिल्यांदा मला हिमालयात जायला मिळालं. आणि 1978 साली मी पहिल्यांदा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, गढवाल हिमालयात आमच्या शाळेच्या ट्रेकसाठी गेलो आणि त्या ठिकाणी 16,000 फुटांवरती शाळेचा झेंडा लावण्याचं पण मलाच भाग्य मिळालं. मी एकटाच तसा फिट राहिलो की जो टॉपला जाऊन शाळेचा झेंडा लावू शकलो. का खूप आवड होतं आम्हाला त्या वयात आणि इक्विपमेंट पण वेगळं होतं. साधे बूट होते, हंटर, पाठीवरती त्या पिट्टू पिशव्या असायच्या. दिवसभर आम्ही चालायचो, दमायचो, आमचं आम्हीच बनवून खायचो. त्यामुळे ते सगळं कठीण दिवस होते, पण खूप मजा आली. आणि खरं स्वप्नील, तिथं माझं पर्वतांचं माझं नातं मी म्हणेन जुळं. म्हणजे सह्याद्रीत फिरलो तरी
पहिलं जे हिमालयाचं दर्शन होतं ना, व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये जाऊन जो हिमालय मी पाहिला त्या वयात, बस तिथपासून म्हणजे जी यात्रा सुरू झाली, डोंगर यात्रा, ती अगदी 2012ची गिरीप्रेमीची सर्वात मोठी एव्हरेस्ट मोहीम, भारतातली सर्वात मोठी नागरी एव्हरेस्टची मोहीम, जगातल्या सर्वोच्च शिखरावरची, त्याचं नेतृत्व करेपर्यंत आणि पुढे आजही ती चालूच येते ना. बरोबर. पण सर, आत्ताची जी पिढी आपली लहानपणापासून आपण बघतो, त्यांना डोंगर म्हणजेच काय दिसतं माहितीये का, की आपण चित्र नाही काढायचो की एक नदी काढायची, मागं डोंगर काढायचा, सूर्य मागून उगवतोय, हे डोंगर. पण पर्वत किंवा डोंगर जे आपण म्हणू, ते एवढ्या मर्यादित आहे का? नक्की त्याचा अर्थ काय? सुनील, तू अगदी जे बोलला ना, ते अगदी माझ्या मनातलंच बोललास. कारण अगदी जेव्हा एखादा मी बघितलंय की जेव्हा एखादा मुलगा मुलगी लहान असतो त्याला चित्र काढायची वेळ येते, तेव्हा बऱ्याच मुलांनी पहिलं चित्र डोंगराचंच काढलंय आणि ते 2 डोंगर मधून नदी वाहती, मागून सूर्य उगवतोय किंवा मावळतोय, ही डोंगराची ओळख नक्की होती मुलांना. पण खरंच खूप महत्त्वाचा विषय हा, आणि तो यासाठी स्वप्नील की 11 डिसेंबर हा आत्ता अगदी येऊन ठेपला आहे. आणि 11 डिसेंबर हा संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणजे इंटरनॅशनल माउंटन डे म्हणून साजरा करण्याची एक प्रथा, एक परंपरा युनायटेड नेशन्सच्या फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशननी सुरू केली 2003 पासून. आणि त्यांचा पण हेतू हाच आहे की पर्वत काय आहेत. कारण बऱ्याच वेळा काय होतं स्वप्नील, असं वाटतं डोंगर ना, डोंगर काय आहे की तो डावीकडे दिसतो, उजवी समोर दिसतो डोंगर, लोकांनी डोंगर बघितलेला असतो, पण मग त्या डोंगराचं महत्त्व काय एवढं, त्याचा दिवस म्हणून साजरा करायचा का, तो एक दिवस म्हणून त्याला महत्त्व देऊन साजरा करायचा का? तर मला वाटतं खूप महत्त्वाचा हा विषय आहे. आणि खरंच मी अत्यंत तुमचा आभार मानतो आणि एक अभिनंदन करतो. आज या विषयासाठी तुम्ही हा पॉडकास्ट करताय, खूप आवश्यकता आहे. पर्वतांचं महत्त्व मानवी आयुष्यात खूप मोठं आहे आणि ह्या पृथ्वीवर पर्वतांचं अस्तित्वच खूप महत्त्वाचं आहे. पर्वत म्हणलं की तो छोटा डोंगर अगदी एखाद्या टेकडीपासून ते एव्हरेस्ट, जगातलं सर्वोच्च पर्वत, तिथपर्यंत सगळे पर्वत त्याच्यामध्ये येतात. आणि त्याच्यामध्ये सगळे येतात म्हणजे अगदी सह्याद्री, निलगिरी, हिमालय, अँडीज, रॉकीज, जगात अनेक पर्वतांच्या वेगवेगळ्या माला आहेत. म्हणजे सह्याद्रीची रांग जी 87 किलोमीटर आहे, आपण भाग्यवान आहोत, आपल्या महाराष्ट्रामध्ये ती सह्याद्रीची 700 किलोमीटर आपल्याकडे आहे, जी गुजरातपासून सुरू होऊन खाली तमिळनाडूपर्यंत जाते सह्याद्री, तो सह्याद्री आहे. हिमालय जो अफगाणिस्तानपासून सुरू होऊन अरुणाचलपर्यंत त्याची रांग आहे, जो आपल्या देशाचं एक प्रकारे रक्षण करतोय वेगवेगळ्या ऋतूंमध्ये, तो हिमालय आपल्यापाशी आहे. रॉकीज पर्वत आहेत, अँडीज पर्वत आहेत, अनेक आल्प्स आहेत. तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पर्वत हे आपल्या पृथ्वीवर आहेत. आणि खूप गमतीशीर बरं का, ह्या पर्वतांचं महत्त्व आहे ना, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नाही, पण आपल्या पृथ्वीच्या एकूण लोकसंख्येच्या 15% लोक ह्या पर्वतांवर अवलंबून आहेत. पर्वतांच्या आजूबाजूला जी लोक राहत आहेत त्यांचं उपजीविकेचं साधन मोठ्या प्रमाणात या पर्वतांशी निगडीत आहे. खूप मोठी बायोडायव्हर्सिटी ह्या पर्वतांवरती आहे. पर्वतांचे असंख्य उपयोग आहेत. ह्या पर्वतांमधून अनेक नद्यांचे उगम आहेत, मोठ्या मोठ्या नद्या. हिमालयामधून तर अनेक नद्या, ब्रह्मपुत्र आहे, प्रत्येक गंगा आहे, भागीरथी म्हणजे पुढे जाऊन ती गंगा होती, सिंधू नदी आहे. खूप जीवनदायी नद्यांचं उगमस्थान हे हिमालय आहे. तर पर्वतांवर खूप मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टी आहेत आणि ते समजून घेतलं पाहिजे. कारण हे इतके मौल्यवान अशी गोष्ट या पृथ्वीवर आहे आणि याची निर्मिती पण खूप रंजक आहे. म्हणजे आज विचार असेल तो सगळ्यात तरुण पर्वत कोणता आहे, तर या पृथ्वीवरचा सर्वात तरुण पर्वतरांगी हिमालय आहे. म्हणजे पृथ्वीचे सगळ्यांना माहिती, प्लेट्स जे एकमेकावरती त्याचं घर्षण होतं, ती टायटॅनिक प्लेट आणि ही, तर याच्या घर्षणातून जो पर्वत झाला आहे तो हिमालय, हा अलीकडचा पर्वत आहे, हा सर्वात तरुण पर्वत आहे. पण प्रत्येक पर्वताची माहिती, त्या पर्वतांबद्दल असलेल्या अनेक गोष्टी ह्या खूप गमतीशीर आहेत, रंजक आहेत, उपयोगी आहेत. म्हणजे पर्वतांचं महत्त्व मानवी आयुष्यात मी तर म्हणेन असं इतकं आहे की आपण त्याला धार्मिक पण अधिष्ठान दिलेलं आहे. आपण सगळ्यांनी एक हिंदू धर्मात मान्यता आहे की भगवान भोलेनाथांचं वास्तवस्थान, त्यांचं निवासस्थान हे हिमालयामध्ये कैलास पर्वतावरती आहे. कैलास पर्वताच्या बाजूला असलेलं मानस सरोवर ते पण खूप धार्मिकदृष्ट्या त्याला महत्त्व आहे. हिमालयातले अनेक पर्वत हे पूजनीय आहेत, वंदनीय आहेत. म्हणजे गौरीशंकर आहे, कांचनजंगा आहे, नंदादेवी आहे, अनेक पर्वत आहेत, शिवलिंग आहे गडवाल हिमालयात, अनेक आहेत, स्वर्गरोहिणी, पंचचुली, पंचकेदार, ह्या पर्वतांना देवासमान पूजलं जातं. म्हणजे तुला सांगतो, आम्ही 2019 कांचनजंगा मोहीम केली गिरीप्रेमींनी. कांचनजंगा हे जगातलं 3रं
आणि भारतातच आपल्या ताब्यात असलेलं सर्वात उंच शिखर आहे. म्हणजे तुम्ही दार्जिलिंगला गेला तर तुम्हाला समोर ते शिखर दिसतं. तर ह्या पर्वतावरती ज्यावेळेस आम्ही परवानगी मागितली भारतीय बाजूनी, आता हे पर्वत आहे ना कंचनजंगा, हा भारत आणि नेपाळ या दोन्ही देशाच्या सीमेवर आहे. तर ज्यावेळेस आम्ही परवानगी मागितली सिक्कीम सरकारकडे तर ती आम्हाला मिळाली नाही. यापूर्वी तिथून चढाई झाली का? तर हो, म्हणजे पहिली भारतीय मोहीम कर्नल बुलकुमार यांच्या नेतृत्वाखाली तिथून झाली आहे 78 साली. पण त्यानंतर फक्त 2च चढाया झाल्या. नंतर भारतीय बाजूने या पर्वतावर जायला पूर्ण बंदी केली. का? तर तिथं स्थानिक जी लेप्चा जमात आहे ती इथले स्थानिक आहेत, पर्वतपुत्र आहेत. तर ही लेप्चा जमात कांचनजंगा या पर्वताला देवी समान मानतात आणि त्याची पूजा करतात. 5 शिखरं आहेत त्या कांचनजंगावरती. ह्या 5 शिखरांचं वेगवेगळं महत्त्व आहे आणि त्याला ते देवता मानतात आणि त्यामुळे तिथून सिक्कीम सरकारने आता पूर्ण बंदी घातली आहे. त्यामुळे आम्हाला चढाईसाठी नेपाळकडनं जावं लागलं. पण अशा प्रकारे पर्वतांना मला वाटतं वाचवण्यासाठी ह्या सगळ्या प्रथा पडल्या असतील असंही मला वाटतं. कारण जशा देवराया आहेत आणि त्यामुळे काही भागातली जंगलं टिकून आहेत, तसं अनेक ठिकाणी ज्यावेळी पर्वतांची पूजा केली जाते त्यावेळी तिथलं नक्कीच ती सगळी वाढ डायव्हर्सिटी ती पर्वत आज सुरक्षित आहेत असं मला वाटतं. पण पर्वतांचं आपल्या मानवी जीवनासाठी नव्हेच त्या पृथ्वीवर पर्वत असणं ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खूप महत्त्वाचा विषय पर्वत. आणि आता तुम्ही जे बोललात देवराया म्हणून, तर आताची जी ऑडियन्स आपली जी यंग जनरेशन्स आहेत ना, त्यांना आडराई किंवा हे देवराया ही अशा गोष्टींची संकल्पनाची माहितीच नाही. तर तुम्ही अशा संकल्पना आपल्या ऑडियन्स सांगू शकता? काय माहिती का सुनीला, खूप म्हणजे आपले पूर्वज आहेत ना, मी सांगतो तुला अगदी अनादी काळापासून ह्यांनी ज्या काय प्रथा परंपरा ज्या काही गोष्टी केल्या आहेत ना, ह्याच्या मागं सायन्स आहे. आपण त्याला कधी कधी आपण अंधश्रद्धा म्हणतो, अंधविश्वास म्हणतो, पण तसं नाही आहे. बऱ्याच गोष्टींमागं सायन्स आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन होता आणि म्हणूनच हे सगळं खूप चांगल्या पद्धतीने आत्तापर्यंत जे आहे ते जतन झाले. त्यातलं देवराई एक उदाहरण आहेच आहे, मी सांगितलं पर्वतांचं एक उदाहरणच आहे. असंख्य गोष्टी अशा म्हणजे तू सांग कांचनजंगाच्या भारतीय बाजूने आम्ही जेव्हा करू शकत नाही. नंदादेवी शिखर तिथं पण आज लोक नंदादेवी देवी आहे आणि त्या देवीचं ते शिखर आहे मागं. तो तिथला परिसर तिथल्या सगळ्या इकोसिस्टीम ह्याची काळजी घेतली जाते ना स्थानिकांकडनं. आणि मला वाटतं काय होतं की आपण शहरी लोक किंवा आपण पर्वतांवरती फक्त फिरायला जातो. महाबळेश्वरती महाबळेश्वर पाहायला जातो, फिरणं असतं. माथेरान पाहायला जातो, हिमालयात जातो, फिरायला जातो, तेवढं आनंद घेतो, परत येतो. पण त्या पर्वतांमुळे काय मिळतं, त्या पर्वतांचं महत्त्व काय, मला वाटतं स्थानिकांना आपल्यापेक्षा खूप चांगलं माहिती आहे. म्हणजे कधी कधी मला वाईट वाटतं की आपल्याला पण खरं माहिती आहे, पण आपण म्हणतो कळतं पण वळत नाही, असं आता सध्या चाललंय. आणि एक प्रकारे आपलं मला वाटतं ना हव्यास वाढलाय. त्यामुळे या पर्वतांचं खूप मोठ्या प्रमाणात आपण नुकसान पण करतोय. पर्वतांचा ऱ्हास होत चाललाय आणि ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास लोकांच्या आणून देण्यासाठी म्हणून 11 डिसेंबरचा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन हा मोठ्या प्रमाणात जगभर साजरा व्हावा असं युनायटेड नेशन्सच्या त्या फूड आणि ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनची कल्पना करतात. आणि पुण्यामध्ये गिरीप्रेमी म्हणून आम्ही हा सगळा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेली 10-15 वर्ष अविरत कष्ट घेतोय. आणि आता अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ जो आपल्या महाराष्ट्रातली गिर्यारोहण क्षेत्रातली जी अपेक्स बॉडी आहे, राज्यस्तरीय संघटना आहे, त्या संघटनेच्या मार्फत आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये या विषयाच्या आयोजनासाठी खूप काम करतोय. अनेक उपक्रमांचं या 15 आयोजन केलं आहे. त्याच्यामध्ये ट्रेक्स आहेत, त्याच्यामध्ये फिल्म शो आहेत, या विषयात एक्सपर्ट्सची लेक्चर्स आहेत, विविध प्रकारच्या कॉम्पिटिशन्स आहेत, त्याच्यामध्ये मुलांसाठी काही स्पर्धा आहेत. माय फेवरेट माउंटन अशी एक स्पर्धा आहे गिरप्रेमीने केली आहे, महासंघाने केली, की त्याच्यामध्ये तुमचं आवडतं चित्र काढा लहान मुलांनी, त्याला बक्षिसं ठेवली आहेत. तरुणांसाठी वेगळी स्पर्धा आहे की तुम्ही तुमच्या आता हे सगळं माध्यम वेगळं आहे, फोटोशॉप आहे, कॅनवा आहे, हाताने चित्र काढा, पण एक पोस्टर तयार करा की ज्या पोस्टरमधून तुम्ही काहीतरी सोल्युशन्स द्याल. पर्वतांचं संवर्धन, पर्वतांचं रक्षण होण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय आपण करू शकतो, ते सोल्युशन तुम्ही चित्रित करून पाठवा. त्याच्यावर एक ब्रीदवाक्य लिहा काहीतरी. तुमच्या चित्रामागची संकल्पना 50 ते 100 शब्दात लिहा, त्यालाही प्राईज कॅश प्राइजेस ठेवतात. असं वेगळ्या प्रकारे आयोजन केलंय. पण नक्कीच पर्वतांचं खूप महत्त्व आहे आणि पर्वतांची आजची स्थिती भयानक आहे. खरी गोष्ट आहे. म्हणजे आता सगळे आता बघायला गेलो ना आपण, तर सगळे म्हणतात की कॉमन लोकांना मध्ये ग्लोबल वॉर्मिंग होते, हिमालय वितळतोय, अशा गोष्टी चालू आहेत. तर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये काय बघितलंय स्वतःच्या डोळ्यांनी? आम्हाला तर सगळं न्यूजवर बघायला मिळतं, आम्ही ऍक्च्युअल मध्ये जाऊन बघत नाही. तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलेली परिस्थिती काय आहे पर्वतांची? स्वप्नील, मी म्हणेन माझ्या डोळ्यांनी पाहिली, पण मी खरं सांगतो आपण सगळेच पाहतो, पण फक्त आपण पाहून किती त्याच्याकडं बारकाईने पाहतो किंवा आपल्या मी म्हणेन हृदयापर्यंत पोचतं का नाही असं मला वाटायला लागलं. म्हणजे बघ ना, आता आम्ही तर पाहतोच आहे, पण मी आपण सगळे प्रवास करतो. आपण जर कुठं रस्त्यावर निघालो तर आपल्या डाव्या बाजूला आपल्याला ना
म्हणजे आत पण जायची गरज नाही, पण डाव्या बाजूला रस्त्यावरनं पण म्हणजे तुम्ही साताऱ्याला जाऊ, फक्त सातारा शहर येतं त्याच्याऐवजी सातारा बेंगलोर हायवेला म्हणजे जो आहे उजव्या बाजूला सातारा शहर येण्याच्या आधी फक्त उजवीकडे नजर टाका, खूप मोठ्या पर्वतांवरती खाणी आहेत. अशा खाणी असंख्य ठिकाणी बघितल्या असतील तुम्ही. अरे इतकं वाईट वाटतं, म्हणजे मला असं काय वाटतं की एखाद्या व्यक्तीच्या छातीवरचं मांस काढून घेतलं, आतडं काढून घेतलं, तसं या पर्वतांचे लचके तोडले आणि मोठ्या प्रचंड मोठ्या खाणी आहेत. आणि त्या खाणी तर परत भरून येणार नाही त्या जखमा, ते तसंच खाणी तशाच राहणार आहेत. ह्या आपण का करतोय असा प्रश्न मनात येतो की आपली भूक मला वाटतं वाढली खूप. म्हणजे घरं पाहिजेत, नक्कीच आपण राहतोय तर घर पाहिजेत, आपल्या आधीपासून पण माणसं राहत होती, आता पॉप्युलेशन वाढलंय, हे सगळं मला मान्य आहे. पण मग ते माती विटांना पुरत नाहीये, आपल्या बगीच्यांना पुरत नाहीये, का कशासाठी ती माती लागतीये, दगड पुरत नाहीत, म्हणून मोठ्या मोठ्या खाणी दगड खडी करण्यासाठी आपण काढतोय, त्या खाणी तयार करतोय, पर्वतांना पोखरून टाकतोय अक्षरशः. आणि मग त्याच्यामुळे त्या पर्वतांचं जे नुकसान आहे ना, ते कायमचं नुकसान, परमनंट डॅमेज आपण त्यांना करतोय. अशी अनेक उदाहरणं. मी उत्तराखंडमध्ये किंवा हिमालयात अनेक ठिकाणी फिरताना आम्ही सगळे बघतो ना, गेले 4-5 ऑल वेदर रोड्स आहेत, खूप चांगले आहेत ऑल वेदर रोड्स. पण मग हिमालयात पूर्वी रस्ते नव्हते का हिमालयातलं धार्मिक पर्यटन करण्यासाठी आपल्याकडनं लोक जात नव्हती का? जात होती. ज्यांना जायचे ते चालत जात होते. आपल्या भारताची सीमा हिमालयात अनेक ठिकाणी आहे. मग त्याचं रक्षण करताना बिहारोनी रस्ते केलेच होते. पण आता ते जे पूर्वीचे 20 फुटी 22 फुटी 24 फुटी रस्ते आता ते एवढे मोठे रुंद केलेत. आणि मग ते रुंद करण्यासाठी त्या हिमालयामध्ये जे काही ब्लास्टिंग झालंय, त्या रस्ते निर्माणासाठी जे काही त्या पर्वताला अक्षरशः कापलंय ठिकठिकाणी, त्याच्यातनं होणारे परिणाम भयानक आहेत, ते आम्ही पाहतोय. म्हणजे रस्ते झालेत, रस्ते चांगले झाले. म्हणजे आत्ता जे पूर्वी माझ्या अगदी 25 वर्षापूर्वी तरुणपणे मी जेव्हा मला ऋषिकेशवरनं माझा बेसिक माउंटेन कोर्स करायला नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेन उत्तर काशीला जायला मला 10-11 तास लागायचे, तर मी आता 5 तासात गाडीतनं पोहोचतोय. अशा सोयी झाल्यात त्या रस्त्यामुळं. पण त्याच्यामुळे झालं काय, त्याच्यामुळे तिथल्या पर्वतांची एक हानी कायमची झाली आहे. म्हणजे त्या रस्त्यावरती थोडा जरी पाऊस आला तर इतक्या मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत. म्हणजे ते दरडी कोसळू नये म्हणून असं डोळ्याला दिसतात मोठ्या मोठ्या जाळ्या लोखंडी करोड रुपये खर्च करून लावले आहेत. पण अरे त्या निसर्गाची ताकद एवढी आहे की त्याच्या एका फाटक्यापुढे सगळ्या जाळी सकट ते खाली येत आहे. आणि म्हणजे ते खाली येतं आहे इतकं भयानक येतं ते लँडस्लाईड. त्याच्यामध्ये वाहनं माणसं जे असतील तिथं अडकतात, मरतात. त्याच्याबरोबर ते रस्ते तिथं जाम होतात आणि मग ते नुकसान पुढचं इकडचे तिकडचे लोक अडकून पडतात. वाटेल ते चालले वाटेल ते. तर मला वाटतं ह्याच्यासाठी दोष मी देणार नाही, पण माझ्याकडेच तोंड करेन की मला जायचं ना तिथं. माझी हव्यास वाढली तिथं जाण्याची. मला जायचं, सगळ्यांनाच तिथंच जायचं आहे. आणि मग त्यासाठी सोयीसुविधा झाल्या आहेत. मग तिथं जो ताण आलाय ना, मी त्याची कॅरिंग कपॅसिटी नाही त्या जागेंची. आणि त्या कॅरिंग कपॅसिटीच्या पलीकडे जाऊन तिथं लोंढे जायला लागलेत. आणि मग तो ताण आलाय. मग आपण बघतोय की आत्ताचं ग्लोबल वॉर्मिंग आहे, मग बरीच कारणं आहेत ती सगळे मी आता त्याच्यात जाऊ शकत नाही. पण या सगळ्या कारणामुळे अचानक होणारी ढगफुटीसारखा पाऊस, मग तिथले डॅम्स फुटणं किंवा नदीला मोठे लोंढे येणं, त्याच्यात वाहून जाणं पुरामध्ये, असंख्य गोष्टी आपण पाहतोय की एकदम ढगफुटीसारखा पाऊस होतो, 200 लोक वाहून गेली, गावची गावं वाहून गेली. हे सगळे प्रकार जे चालले आहेत ना, तर मला वाटतं कुठेतरी याला सगळीकडे कारणीभूत नक्की आपण आहोत. आपण ज्या पर्वतांना आत्ता ज्या प्रकारे आपण त्यांचं नुकसान केलं आहे, तर मला वाटतं आता कुठेतरी नक्की आली खूप तातडीने हे सगळं आहे तेवढे तरी जपलं पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर भविष्य खूप कठीण आहे. या पृथ्वीवर जर पर्वतांचं अस्तित्व नष्ट झालं तर काय होईल? म्हणजे माझ्या मनात कधी कधी येतं, जर एव्हरेस्ट नाही हिमालय जर नसतात तर काय झालं असतं. आज हिमालय एवढं मोठं वरदान आहे आपल्या देशाला की हिमालय आहे म्हणून आपण हे 3 ऋतू अनुभवतो इथं. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, त्या 3 ऋतूंमुळे वेगवेगळी पिकं घेतली जात आहेत. त्यामुळं आपली इकॉनॉमिक्स सगळं वेगळं आहे. आपण खूप वेगळ्या गोष्टी करू शकतोय. हेच जर भारतात हिमालय असतं तर ते तिकडचं सगळं थंड वारं तिबेटकडनं इकडं आलं असतं, सायबेरिया झालं असतं, थंड डेझर्ट झालं असतं, कोल्ड डेझर्ट. आणि इथलं जीवन सगळं वेगळं असतं, सगळंच वेगळं असतं. आर्थिक गणित इथली वेगळी असते, देशाची प्रगती वेगळ्या पद्धतीने झाली असती. कशी झाली असती, काय झाली असती, मी तेवढा त्यातला तज्ज्ञ नाही आहे. पण मला असं काय वाटतं की याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे की पर्वतांचं महत्त्व किती आहे. मग या पर्वतांना आपण कसं जपलं पाहिजे याच्यावर विचार सिरियसली करण्याची वेळ आली. मग हिमालयात आम्ही पाहतोय, म्हणजे मी 1989 साली गोमुखला गेलो होतो, गंगोत्रीपर्यंत. त्यावेळेस गोमुख म्हणजे काय की गंगोत्री ग्लेशियर जे आहे एशियातलं दुसरं सर्वात मोठी हिमनदी, ती हिमनदी ज्या ठिकाणी येते आणि पाणी वितळून सुरुवात होतं, पाणी व्हायला लागतं, नदी व्हायला लागते, तर ते गोमुख स्नाउट असतं. तर गंगोत्रीपाशी जे गोमुख म्हणजे गंगोत्रीपासून मागे 19 किलोमीटर गोमुख आहे.
की ज्याच्या दर्शनासाठी हिंदू भाविक मोठ्या संख्येने इथे जात असतात. तर त्या गंगेचा, भागीरथी नदीचा उगम जिथं आहे, त्या गोमुखचं जे स्नाउट आहे ते जिथं होतं पूर्वी, ते आजही मला, आज मी आता मागच्या वर्षी गेलो, आता 6 महिन्यापूर्वी, ते इतकं म्हणजे 1.5-2 किलोमीटर मागे गेलं हे दिसतंय मला डोळ्यांनी. माझ्याकडे फोटो आहेत त्याचे, आणि माझ्याकडे काय असंख्य लोकांनी ते पाहिलंय. माझ्या आधी अनेक लोक गेले. मी त्यांना म्हणजे मी जेव्हा आमच्या गिरिप्रेमीतल्या आधीच्या पिढीबरोबर दिलीप निंबाळकर, आनंद पांदे, उषकताई यांच्यावर बोलतो, उषप्रभ बागे, तर ती मंडळींनी ते गोमुख अजून पुढे बघितलंय. मग ते एवढं मोठ्या प्रमाणात हिमालयातले ग्लेशियर्स वितळत आहेत, ही खूप धोक्याची घंटा आहे. खूप मोठ्या प्रमाणात हिमालयामध्ये मेल्टिंग चालू आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे जे परिणाम आहेत त्याच्यात अजून एक गोष्ट मला जाणवली. यावर्षी आम्ही परत एकदा मेरू ईस्ट फेसच्या मोहिमेसाठी गेलो होतो तपोनला. 14,000 फुटांवरती ज्यावेळेस मी 25 वर्षापूर्वी गेलो होतो, त्यावेळेस मला तिथं गवत, अगदी बारीक प्रमाणात थोडं गवत मिळायचं ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये. ह्या वर्षी तिथं मी गुडघ्याच्या पेक्षा जास्त उंच गवत अनुभवलं. का एवढं? तर तिथं आता उष्णता वाढली, म्हणजे तापमान कमी झालंय, त्यामुळं पोषक झालंय, व्हेजिटेशन वाढलंय. जी पूर्वी ट्रीलाईन खाली संपायची, ट्रीलाईन वाढल्यामुळे तिथं अनेक प्रकारचे कीटक, म्हणजे तंबूत आम्ही रात्री टेंटमध्ये बसल्यावर ते किडे आता दिव्याचे ते एवढे आले. सुतार पक्षींचे थवेचे थवे मी तपोवनला बघितले. मी आश्चर्यचकित झालो. कबूतर मला पाहिलं. जिथं माउंटन क्रोज फक्त कावळे पाहायचो आम्ही, त्या हाईटला आता वेगवेगळे पशुपक्षी दिसायला लागलेत. अरे मी म्हणते काय चाललंय? अशा प्रकारे जर हिमालयातली जर उष्णता वाढत गेली, मेल्टिंग वाढत गेलं, तर त्याचा अजून एक खूप गंभीर धोका आहे, तो म्हणजे ग्लेशियल लेक्स फुटायला लागलेत. हिमालयात अतिउंचीवर म्हणजे 12, 14, 15,000 फुटांवरती काही खोबणीच्या जागा ज्या मोठ्या आहेत तिथं लेक तयार झाले असतं. म्हणजे ग्लेशियरचं पाणी येऊन बर्फ त्याच्यात हिम साठतं आणि ते गोठतं, नंतर ते सरोवर होतं, तो लेक होतो. असे छोटे मोठे असंख्य लेक्स आहेत. त्याच्यावर अनेक संशोधक काम करतायत. आता भारताच्या सुद्धा आपल्या सरकारी यंत्रणा त्याच्यावर काम करतायत. आणि हे ग्लेशियल लेकची साठा, जे नैसर्गिक साठा आहे साठवणूक करायचा, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात मेल्टिंग झाल्यामुळं पूर्वी तो बर्फ वरच असायचा, ते हिमवरच असायचं. उष्णता वाढल्यामुळं खाली मोठ्या प्रमाणात पाणी यायला लागले. त्यांचा साठवणूक करण्याची जी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त पाणी येतंय तर ते फुटून बाहेर येतं, आणि मग ते फुटल्यामुळं खालच्या नदीला जो अचानक पूर येतोय तो धोका प्रचंड आहे. आणि त्याचं नुकसान म्हणजे फक्त जीवितहानी नाही, मालमत्ता आणि जीवितहानी, त्याचबरोबर अजून तिथली संपत्ती, साधन संपत्ती उद्ध्वस्त करणे इतकी त्याच्यामध्ये ताकद असते. एव्हरेस्टच्या परिसरात मी गेली 25 वर्ष जातोय. ते एव्हरेस्टला पोहोचण्यापूर्वी, म्हणजे एव्हरेस्टच्या बेसकॅम्पला जाण्यापूर्वी डिंगबोचे म्हणून ठिकाण आहे, त्या ठिकाणी तिथून अगदी खाली सोलोखुंबूतल्या सगळ्या गावांपर्यंत, म्हणजे खुंबू नदी आहे, एव्हरेस्टच्या ग्लेशियरमधून खुंबू नदी सुरू होती. त्या खुंबू नदीच्या अनेक ठिकाणी गावांमध्ये जापानच्या सरकारी माध्यमातून, यंत्रणेच्या माध्यमातून एका NGOनी मोठ्या प्रमाणात अलार्म्स बसवलेत, आणि त्याच्यावर खूप मोठं काम त्यांनी केलं. कारण वरती इमजात्से म्हणून पीक आहे, आयलंड पीक, ते इमजात्से जो ग्लेशियल लेक आहे तो त्यांच्या संशोधन त्यांनी केलं. त्यांनी सांगितलं की हा काही वर्षांमध्ये फुटणार आहे, इतका मोठा, खूप मोठा लेक आहे. म्हणजे तो फुटल्यावर जी जीवितहानी होईल त्याची कल्पना करत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण पहिल्यापासून मनुष्यानी जी वस्ती केली, पाण्याच्या जवळ, नदीच्या जवळ गावं, नगर वसलेत, आपली मनुष्य वस्ती वसली, तिथेही खालीपर्यंत खूप मोठी वस्ती, अनेक गावं आहेत. तर ती काही तासांमध्ये, काही दिवसांमध्ये सगळी उद्ध्वस्त होतील. कारण तो पाणी एकदा निघालं वरनं की त्यांनी तो अभ्यास केला की किती तासांमध्ये ते कुठल्या गावात पोहोचेल, किती. तो निदान माणसांचा जीव वाचावा यासाठी त्यांनी सेन्सॉरवरती अलार्म पण लावून ठेवलेत, भोंगे मोठे. तर मला वाटतं अशा असंख्य गोष्टी चुकतील, म्हणजे सांगत बसलं तर खरंच वेळ पुरणार नाही. पण असंख्य गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे पर्वतांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अगदी सिंपल अजून एक सांगतो की आपण सगळेजण जे पाहतो, म्हणजे तुम्हाला ना, तुम्ही जातो, पण मला वाटतं अनेक जण ते पाहतात की साधा आपण सह्याद्रीमध्ये जरी फिरायला गेलो डोंगरांवरती, तर आपण पाहू की ह्या दिवसांमध्ये विशेषतः जेव्हा गवत वाळं आहे, पाऊस संपलाय, गवत वाळं आहे, मोठ्या प्रमाणात वणवे पेटलेले दिसतात, अनेक ठिकाणी डोंगरात दिसतात. म्हणजे परवाच, म्हणजे आता 11 डिसेंबरचा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्यासाठी गिरीप्रेमींनी 14 डिसेंबरला पुण्यामध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला. त्याच्यामध्ये माउंटन अवेअरनेसची एक आम्ही फिल्म दाखवणार आहोत, ह्याच विषयावरची. आमच्या मेरू मोहिमेची पण फिल्म दाखवणार आहोत, आणि त्या दिवशी आम्ही खूप चांगलं व्याख्यान ठेवलं. डॉक्टर गुरुदास नुलकर जे आहेत, गोखले इन्स्टिट्यूट इकॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचे, त्यांचं खूप अभ्यास आहे त्या सगळ्या मंडळींचं. तर त्यांचं एक व्याख्यान ठेवलं. तर त्यांच्याशी मी गप्पा मारताना सरांनी सांगितलं की ते आणि माधव गाडगे ज्या विषयावर काम करतात, बघा वणवा जो, सरांनी सांगितलं मला की वणवा जो लागतो तो लावला जातो, त्याचा अभ्यास या लोकांनी केला आहे. आणि लावला कसा जातो की पूर्वी या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये, डोंगरांवरती, वाड्या वस्त्यांवरती कुटुंब खूप आनंदाने राहत होती. आजच्या या डेव्हलपमेंटमध्ये तिथं आता फक्त म्हातारी कोतारी माणसं घरात राहिलीत, वृद्ध लोक आहेत. तिथले तरुण वर्ग सगळा बाहेर पडलाय आणि तो शहरांमध्ये कामाला लागलाय. बरोबर आहे, विकास तिथं आहे, त्यामुळे ते तिकडे गेले. तेव्हा पूर्वी जी शेती करणार, कारण शेती करायची कष्ट आहेत, म्हणजे पूर्वी त्या डोंगर उतारांवरती भात, नाचणी, वरई अशी अनेक वेगवेगळी शेती व्हायची.
आज नाचणीचं धान्याचं प्रमाण शेतीचं खूप कमी झालंय का त्याच्यामुळे झालंय. ती मॅनपॉवर तिथली निघून गेली कष्ट करणारी. आणि मग तिथं जे काही वृद्ध लोक आले त्यांचं जे साधन आहे पैसे कमवायचं ते गाई गुरं एवढंच आहे. आणि मग त्या गाई गुरांच्या दुधापासून त्यांना रोज जे काही त्यांचं दूध जातं आणि डेअरीतले लोक त्यांच्या दारात घेऊन जातात. 100-500 रुपये त्यांना रोजचे रोख मिळतात. आता ही गुरं आहेत त्यांची ही शहरातल्यासारखी गोठ्यात नाहीत, ती मुक्त चरतायत. मग त्यांचं चरायचं रान आहे हे गवत वाळल्यानंतर प्रॉब्लेम होतो. मग काय करतात ही लोक बऱ्याच वेळा असं दिसतं की आगी लावल्या जातात आणि मग त्यानंतर जो तिथं पालवी फुटते दवामुळं थंडीच्या परत ते गवत तयार होतं आणि परत चराईसाठी उपलब्ध होतं. पण ह्या आगीमुळं आणि फक्त त्यांच्यामुळं नाही असं म्हणत म्हणजे ती लोक लावतात असं माझं अजिबात विधान नाहीये. कोण असतील वेगवेगळी लोक त्यांच्या कृतीमुळे पण लागतात. म्हणजे कधी कधी पर्यटक सुद्धा सिगरेट ओढून टाकतात ते पण आम्ही पाहिलंय. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण त्याचे परिणाम इतके गंभीर आहेत की खूप मोठं इकोसिस्टीम तिथली नष्ट होती आणि खूप गंभीर आहे. कित्येक कीटक प्राणी पशु पक्षी त्या आगीत झाडं कित्येक वर्षाची जुनी ती जळून जातात आणि मग ती जी हानी आली ना ती त्या परिसंस्थेची परमनंट झालेली. तर मला वाटतं हे पण थांबण्यासाठी शासनाकडनं तर प्रयत्न झालेच पाहिजेत. पण फक्त शासनाकडनं प्रयत्न होतील किंवा शासन प्रयत्न करतंय आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट पण खूप जागरूक आहे यासाठी, खूप जागरूक आहे, ते पण आम्ही पाहतोय. पण तरीसुद्धा मला वाटतं समाजातल्या या सगळ्या जागरूक नागरिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी सुद्धा एकत्र येऊन यासाठी काहीतरी सोल्युशन्स काढली पाहिजे आणि ती सोल्युशन सस्टेनेबल आहे. म्हणजे सर मला सांगत होतं की तिथेही ते म्हणले मी दोष त्या लोकांना देतच नाही, म्हणजे ते कोण जे जातं त्यांनाही दोष देत नाही म्हणले. सरांनी खूप छान सांगितलं मला. अरे म्हणले उमेश आपली भूक वाढली म्हणजे आपली चीजची भूक वाढली, आपली पनीरची भूक वाढली, आपली दुधाची भूक वाढली, त्यामुळे मागणी वाढली. मग ह्याला काय करायचं. तर मला वाटतं अशा प्रकारची सोल्युशन म्हणजे यावर्षीची युनायटेड नेशनच्या या विभागाची थीमच ही आहे की माउंटन सोल्युशन्स म्हणजे फॉर सस्टेनेबल फ्युचर माउंटन सोल्युशन्स फॉर सस्टेनेबल फ्युचर इनोव्हेशन अडॅप्शन अँड युथ. म्हणजे बघा आजचा तरुण जो आहे ना तो खूप जागरूक आहे आणि खूप इनोव्हेटिव्ह आहे. तर असं वाटतं की हा तरुण वर्गाने जर हे सगळे विषय मनावर घेतला तर तरुणांची ताकद आणि तरुणांची विचार करण्याची शक्ती म्हणजे तरुण काही करू शकतात. आपण जगभर त्याची अनेक उदाहरणं पाहिलीत. अगदी तरुणांनी जर मनात घेतलं तर तरुण काही पण करेल इतकी ताकद तरुणाईमध्ये आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. तर आजच्या तरुणांनी जर हा विषय मनावर घेतला आणि या विषयावरती जर काम करायला सुरुवात केली, विचार करायला सुरुवात केला तर खात्री मला की नक्की काही चांगली सोल्युशन्स आजचा तरुण सुचवू शकेल. आणि नुसतं सुचवू शकणार नाही, त्याची अंमलबजावणी पण त्याच्यापासून सुरू करता येईल अशी सुरुवात झाली पाहिजे. आणि होय सगळ्यांना माहिती सोशल मीडिया आज किती प्रभावी माध्यम आहे. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, जे काय असेल ते ह्या सगळ्याचा वापर पण तरुणाई मोठ्या प्रमाणात करते. त्यामुळं हा विषय जर तरुणांनी मला देता एखाद्या लाटेसारखा जाऊ शकतो सगळीकडं आणि त्याचे परिणाम पण आपल्याला लवकर जाणवतील असं वाटतं. आणि तरुण करेल असंही आशा आहे. कारण आजचा तरुण जागरूक आहे, आजचा तरुण सुज्ञ आहे आणि ते नक्की करतील. ते करावं यासाठी ही यावर्षीची थीम आहे की तरुणांकडनं या विषयासाठी सोल्युशन्स आले पाहिजे. आणि मला वाटतं की तरुणांनी याच्यावर सोल्युशन किंवा यावर विचार करण्यासाठी मी एक अपील करतो आज या माध्यमातून की तरुणांनी कुठे ना कुठेतरी एखादी छोटी डोंगर यात्रा म्हणजे छोटी हाईक पदभ्रमण करावं. आणि आपण इतके सुखी म्हणण्यापेक्षा आपण इतके सुदैवी आहोत की आपल्या सह्याद्रीची रांग आपल्या जवळ आहे. इतके छोटे मोठे डोंगर आहेत, इतके या स्वराज्यातले किल्ले आहेत, पवित्र किल्ले आहेत. 350-400 किल्ले आपल्या आजूबाजूला आहेत. तिथला इतिहास पण जाणून घ्या. तिथलं बघा तो ऐतिहासिक ठेवा या निमित्ताने बघता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्मितीचं कार्य समजेल. त्यातनं पण एक वेगळी स्फूर्ती येते. म्हणजे ही 3 अक्षरं शिवाजी हे 3 अक्षरं इतकं स्फूर्तीदायक आहे ना की ते घेतलं की माणसाचं रक्त सळसळतं. तर तरुणांनी ते बघावं, ह्या किल्ल्यांवरती भेट द्यावी, डोंगरांवरती जावं. मग मला काय वाटतं माहिती का, मी तू म्हणजे राहो ते तुम्ही कधी ती खारी खाल्ली का, अशी खारी कुकीज खाल्ले का, खूप छान लागतात. ते खाल्ल्याशिवाय मला कळणार नाही. मी नुसतं फोटो बघून सांगू शकत नाही ना हे छान लागतात. तसं तो डोंगर छान आहे का किंवा तो मग ती कुकीज छान लागली की मला प्रेम वाटतं, मग मला आवडायला लागते, मग ती खाल्ल्यावर आवडायला लागते ना. तसं मला वाटतं तरुणांनी जावं, तो डोंगर पाहावा, तो पर्वत पाहावा, गडकोट किल्ले पाहावेत. पाहिले की ते प्रेमात पडतील ही खात्री मी देतो. कारण माझ्यासारखे असंख्य लोक प्रेमात पडले जेव्हा मी पहिल्यांदा. हां एक आहे ते पाहताना थोडं हातपायला त्रास होतो, अंग दुखताना. तुम्ही मला झिरपे आले सांगितले, आम्ही गेलो ट्रेकला दुसऱ्या दिवशी ऑफिसला काय पायात गोळे आले, पण ते एकदाच येतील आपोआप. तुम्ही नंतर परत पुढच्या ट्रेकचं नियोजन कराल तर व्यायाम करायला सुरुवात कराल. खूप फायदे ना ट्रेकिंगचे आणि या सगळ्याचे. माणूस सशक्त होतो आणि फिजिकल अँड मेंटली स्ट्रॉंग होतो. तर ते पाहिलं की तुम्ही प्रेमात पडा. एकदा तुम्ही त्या
प्रेमात पडला डोंगराच्या की तुम्हाला नक्की वाटेल की येस मला याला जपायचं आहे. तर मी एवढंच आशा व्यक्त करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो. आणि तर आपण सर सह्याद्री आणि हिमालय खूप बघतो, म्हणजे आपल्या लोकांना जी प्रेम आहे पर्वतांविषयीचं ते सह्याद्रीतूनच लागतं. ते म्हणतात ना की उंच हिमालय तुमचा आमचा, पण मणिपूजिन रायगडा. म्हणजे रायगड, सह्याद्री आणि आपले गड किल्ले हे खूप आपल्यासाठी महत्वाचे आहेत. तर मग आपल्या यंग जनरेशन आहे त्यांना हे सह्याद्रीतून हिमालयाची जो जर्नी आहे ती कशी चालू आहे सध्या? नाही, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. जो या सह्याद्रीत महाराष्ट्रात राहतोय नक्कीच सह्याद्री खूप छानच आहे, वेगळाच आहे. सह्याद्री राकटे, कणखरे सगळं आहे. सह्याद्रीची निर्मिती पण माहिती आहे सगळ्यांना, मला वाटतं की ज्वालामुखीतून निर्माण झालेला असा हा, म्हणजे बघ अग्निपरीक्षा देऊन निर्माण झाला इतका तो. त्यामुळं तो राकट आणि कणखर आहे, बॅसॉल्ट रॉक आहे याच्यातमध्ये मुख्यतः. आणि त्यामुळं सह्याद्रीची रूपं पण वेगवेगळी आहेत. सह्याद्री वेगवेगळ्या ऋतूमध्ये पण वेगळा आहे. म्हणजे पावसाळ्यातला सह्याद्री पूर्ण हिरवी चादर त्याच्यावरती असती. पावसाळा संपल्यानंतरचा सह्याद्री आणि उन्हाळ्यातला वसंत ऋतूतला सह्याद्री सगळा खूप सुंदर आहे. म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये तो अनुभव घेण्यासारखा आहे. तर अशा सह्याद्रीत भटकंती करताना अनेक गिर्यारोहक माझ्यासारखे अनेक इथं तयार झाले. मला तर वाटतं महाराष्ट्रातून जे कोणी गिर्यारोहण ज्यांनी केलंय त्यांचं सगळ्यांचे पहिले धडेच सह्याद्रीत गिरवले गेलेत. अनेकांनी रॉक क्लाइम्बिंग इथं शिकलंय, म्हणजे प्रस्तारोहण. कारण इथं सह्याद्रीमध्ये असंख्य सुळके, कडे प्रस्तारोहणासाठी म्हणजे रॉक क्लाइम्बिंगसाठी आवश्यक असलेल्या नॅचरल वॉल्स इथं खूप आहेत, प्रचंड आहेत. आणि अगदी 100 फुटापासून ते 3,500 फुटांपर्यंत आहेत. म्हणजे अगदी ढाकोबा जी आपल्या इथं आहे 3,500 फुटाची प्रस्तरभिंत आहे, जी गिरिप्रेमीच्या आमच्या टीमनी खूप पूर्वी 1991 मध्ये त्यावरती यशस्वी मोहीम केली. भारतातलं सर्वात मोठी प्रस्तरारोहण मोहीम होती ती. तर असा सह्याद्री नक्की प्रेमात पडण्यासारखाच आहे. आणि अनेक जण या सह्याद्रीमध्ये या गडकोट किल्ल्यांवरती, दऱ्याखोऱ्यांवरती, घाटवाट्यांवरती फिरत असतात आणि आनंद घेत असतात. आणि त्यात फक्त म्हणजे डोंगरप्रेमी, साहसप्रेमी नाही तर अजून खूप निसर्गप्रेमी आहेत. काही लोकांना जंगल पाहायला आवडतं, काही लोकांना त्या जंगलात असलेल्या विविध वनस्पती अभ्यास करतात त्याचा, काही लोक पशुपक्षींचा अभ्यास करतात, कीटकांचा अभ्यास करतात. सगळ्यांसाठी या सह्याद्रीत अनेक ठिकाण आहेत. या सह्याद्रीत अनेक अद्भुत गोष्टी आहेत. काससारखं पठार आहे, हेरिटेज साईट आहे ती. त्या ठिकाणी जी फुलं येत आहेत त्याचं संरक्षण आज केलं जातंय. अद्भुत आहे. रायरेश्वरचं पठार आहे, जिथं जी फुलं आहेत ती वेगळी. या सह्याद्रीमध्ये जी कारवी फुलते ना, म्हणजे यावर्षी पहिल्यांदा 14 वर्षानंतर एक कारवी फुलती, तर ती फुलली आहे. ती पाहायला अनेक लोक येत आहेत. वैविध्यपूर्ण आहे सह्याद्री. तर या सह्याद्रीत फिरताना नक्की म्हणजे माझ्यासारखे अनेक गिर्यारोहक सह्याद्रीतून तयार होऊन, पण एक वेळ अशी येते की हिमालयाचे वेध लागतात. आणि तुला सांगू स्वप्नील, हिमालय म्हणजे मी सह्याद्रीचं आहेच आहे, नो डाऊट की सह्याद्रीचं महत्व राहणारच आहे. पण मी असं म्हणेन की सह्याद्री एक धाकटा भाऊ आहे आणि हिमालय मोठा भाऊ आहे. कारण मला असं कायम वाटतं, मी अनेक ठिकाणी बोलताना सांगतो, एकदा माणसाने आयुष्यात एकदा तरी हिमालयात जावं. तुम्ही कुठल्याही कारणाने जा, तुम्ही ट्रेकिंगसाठी जा, पीक क्लाइम्बिंगसाठी जा, पर्वतांवरती चढाई करायला जा, किंवा तुम्ही पर्यटनासाठी जा, मग ते धार्मिक पर्यटन असेल, तुमचं लेजर पर्यटन असेल, कामासाठी जा, कुठल्याही कामासाठी, कुठल्याही कारणासाठी एकदा तरी माणसाने हिमालयाचं दर्शन घ्यावं, एकदा हिमालय पाहावा. आणि मी खात्री देतो स्वप्नील, एकदा माणूस हिमालयात गेला ना की तो त्या हिमालयाच्या प्रेमात पडतो. इतका तो भव्य आहे, इतका तो सुंदर आहे. आणि कधीही मी सांगतो, एखाद्या पर्वतापाशी आपण गेलो ना की तिथं गेल्यावर आपल्याला कळतं की आपण कोण आहोत आणि किती छोटे आहोत या निसर्गापुढे, या पर्वतापुढं, काय आपलं अस्तित्व. तिथं गेल्यावर अनेक गोष्टी उमगू लागतात. म्हणजे माझ्यासारख्याला तर सांगू, पर्वतांमध्ये गेल्यावर नाही वेगळीच अनुभूती कायम येत असते की अरे म्हणजे आपण प्रत्यक्ष जीवनात काय करतो. एक तर काय होतं, पर्वतात गेलं की तुमचं कनेक्ट जातं. पहिली गोष्ट तर हे सगळे तुमचे मित्र सगळे बाजू जातात आणि तुम्ही एकटे असता. आणि मग काय होतं, मग मला असं वाटतं की ना, मग आत्मसंवाद सुरू होतो. खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे अलीकडे बघ ना, आपण सगळं करतो पण आपण स्वतःशी कधी बोलत नाही. आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आत्मसंवाद माणसाने करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते तिथं होतं. म्हणजे मला असं वाटतं, पर्वतांमध्ये, हिमालयामध्ये गेल्यावर एक वेगळ्या प्रकारची समाधीच लागते, एक खूप वेगळ्या प्रकारचा योग येतो, जे की तुम्हाला पैशाने मिळणार नाही. अजिबात नाही. पैसे, अरे तिथं गेलं तुझ्याकडे खिशात किती पैसे असतो, पैशाला काही किंमत नसती. तिथले विश्व वेगळे आहे, तिथले चॅलेंजेस वेगळे आहेत. त्यामुळं हिमालयात गेल्यानंतर जे काही तुम्हाला अनुभवायला मिळतं, जे पाहायला मिळतं, हे खूप वेगळं आहे आणि ते पाहावं. हिमालय त्याची भव्यता खूप वेगळी आहे. त्या ठिकाणी म्हणजे हिमालयात गेल्यानंतर ज्यावेळेस सगळं काही छान असतं, वेदर क्लिअर असतं, तर तो खूप सुंदरही आहे. आणि काही क्षणात तिथलं वातावरण बदलतं आणि त्यावेळेस तो खूप भीतीदायक पण आहे. त्याचं रौद्र स्वरूप पण मी पाहिलंय. पण हे सगळं अनुभवणं एक गिर्यारोहक म्हणून मला कायम आयुष्यभर आवडलंय, ते आवडत राहणार आहे. तर असं तो हिमालय म्हणजे मी असं काय म्हणतो की कसं गिर्यारोहण हा एक खेळ आहे. आज आता
तो बऱ्यापैकी लोकांना माहिती होऊ लागला. नाही तर अनेकांना वाटत होतं की काय आहे गिर्यारोहण आहे, काय आहे, वेडेपणा आहे, उगाच आपलं उठायचं, डोंगरात जायचं, जीव धोक्यात घालायचं, कोणी सांगितलं आचरटपणा. आता तसं राहिलं नाही, ती परिस्थिती बदलली. आज लोकांना गिर्यारोहणाचं महत्त्व कळू लागलं. गिर्यारोहण म्हणजे काय, त्याचे व्हॅल्यूज काय, त्यातनं काय माणसाला मिळतं हे कळू लागलं. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक साहस करतात, मोठ्या संख्येने लोक बघतो ट्रेकिंगला जात आहेत, मोठ्या संख्येने हिमालयात जातात, अनेक जगात सगळीकडे जात आहेत. त्यामुळं हे करावं, लोकांनी जावं माउंटन्समध्ये. फक्त एवढीच प्रामाणिक इच्छा आहे, अपेक्षा आहे की हे सगळं करताना थोडं भान ठेवून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण कुठेही डोंगरात तुम्ही जाता, कुठेही हिमालयात जाता किंवा कुठेही ज्यावेळेस तुम्ही एखादी छोटी मोठी डोंगर यात्रा करता, ट्रेक करता, ते तेव्हा साहस आहे. तुम्ही साहस करा आणि साहस कुठलंही करा, छोटं मोठं साहस करताना ना ते काळजी घेऊन करावं. कारण साहस म्हणलं, ॲडव्हेंचर म्हणलं की त्याच्या मागोमाग धोका आलाच, रिस्क आली. थोडं प्रशिक्षण घेऊन योग्य मार्गदर्शनाखाली सगळं केलं तर ही खूप सुंदर जीवनशैली, लाईफस्टाईल आहे. तर मगाशी तुम्ही एक कन्सेप्ट बोललात की पर्वतपुत्र, तर त्यामागे नक्की काय स्टोरी आहे पर्वतपुत्र? नाही कन्सेप्ट नाही, मी आपलं तुला उदाहरण देताना सांगितली. पर्वतपुत्र म्हणजे जी डोंगरात राहणारी माणसं आहेत ती पर्वतपुत्र आहेत. तुम्ही मी तू काय पर्वतपुत्र नाही. जे कायम ज्यांचं वास्तव्य डोंगरात आहे ते पर्वतपुत्र असं मानलं जातं, असं म्हणतात सगळे. कसं आलं माहिती का, मी एक शेर्पांवरती पुस्तक लिहिलं आहे. तुला शेर्पा कोण आहे ते माहिती का? तर शेर्पा यांच्यावरती मी जेव्हा पुस्तक लिहिलं, ते रोहन प्रकाशनकडनं झालं प्रकाशित. पर्वतपुत्र शेर्पा असं पुस्तकाचं नाव आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये ते उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये मी या शेर्पा हे पण पर्वतपुत्र आहेत. ही एक खूप छोटी जमात आहे की जी हिमालयामध्ये वास्तव्य असते, त्यांचं जन्मस्थानच तिथं आहे आणि त्यांचं आयुष्य त्या हिमालय आणि पर्वतांच्या अवतीभोवती गेलं आहे. तेव्हा मला काय वाटतं माहिती की ही अशी जी लोकं आहेत की जी पर्वतांपाशी ज्यांचा जन्म आहे, ज्यांची घरं पर्वतांवरती आहेत. आपल्याकडे पण बघ या सह्याद्रीमध्ये जे आदिवासी कातकरी राहतात हे पर्वतपुत्रच आहेत. मग ह्यांच्याशी जेव्हा मी गप्पा मारतो, त्यांच्याकडनं मला जेव्हा कळतं त्यांची जी पर्वताबद्दलची आस्था आहेत, मग त्यात कधी कधी मला वाटतं रूढी आहेत, परंपरा आहेत, ही अंधश्रद्धा आहे का? पण नाही आहे. त्या प्रत्येकाच्या मागं मला वाटतं, मगाशी मी म्हणलं तसं, काहीतरी सायन्स आहे, काहीतरी विज्ञान आहे आणि काहीतरी संकल्पना आणि काहीतरी प्रण आहे की या सगळ्या गोष्टी केल्यामुळं त्या पर्वतांचं रक्षण होतं. म्हणजे बघ, आम्ही एव्हरेस्टची मोहीम केली ना त्यावेळेस, आणि अनेक वेळा नेपाळमध्ये कुठलीही मोठ्या पर्वतावरती जेव्हा किंवा छोट्या पर्वतावरती मोहीम सुरू होती, त्यावेळेस त्या मोहिमेची सुरुवात जी होती त्यावेळेस अगदी एक आपण जशी सत्यनारायणची पूजा करतो, काही चांगलं मंगल घडायचं आहे किंवा घडल्यानंतर, तशा प्रकारची एक सागर संगीत पूजा बेस कॅम्पला लामा लोक येऊन करतात. लामा म्हणजे त्यांचे पंडित, गुरुजी. आणि ती इतकी सागर संगीत असती. आणि ती पूजा म्हणजे काय असते? ती पूजा म्हणजे त्या पर्वतांची पूजा असती. ज्या पर्वतांवर आम्ही चढायला जाणार त्या पर्वताची पूजा केली जाते आधी, म्हणजे एव्हरेस्टची पूजा केली जाते. एव्हरेस्टला जगन्माता असं त्याचं वर्णन आहे. तिबेटी भाषेत चोमोलिंगमा, नेपाळमध्ये सगरमाथा असं त्याचं वर्णन, त्या पर्वताचं नाव आहेत. आणि त्याचा अर्थ म्हणजे जगन्माता, मदर गॉडेसेस ऑफ अर्थ असं एव्हरेस्टचं वर्णन आहे. मग त्या एव्हरेस्टची पूजा केली जाते. अरे हे देवा, आज आता उद्यापासून आम्ही तुझ्या अंगा खांद्यावर येणार आहोत चढाई करण्यासाठी, आणि त्याच्यामुळे तुला नक्कीच आमच्याकडनं थोडा त्रास होणार आहे, तिथं घाण होणार आहे थोडीशी, पण आम्हाला माफ कर आणि आम्हाला तुझ्या माथ्यापर्यंत दर्शनासाठी येण्याची परवानगी दे आणि आम्हाला सुखरूप परत जाऊ दे. अशा प्रकारची पूजा केली जाते. तर मला असं काय वाटतं की हे जे काय सगळं आहे ना, हे तिथलं पावित्र्य रक्षण करण्यासाठी, गिर्यारोहकांना पण एक वेगळी शिकवण देण्यासाठी अशा प्रकारच्या प्रथा आहेत. आणि ह्या सगळ्या ही पर्वतपुत्र म्हणजे ते आदिवासी असतील, कातकरी असतील, लेपच्या असतील, असे नाही, अगदी अंडीच पर्वत किंवा आसमध्ये सुद्धा तिथली स्थानिक जी वेगवेगळ्या जमाती आहेत, असंख्य जमाती सगळ्या ठिकाणी आहेत. तर ही लोक पाहत असतात आणि मला याबद्दल खूप आदर आहे, खूप. आणि इव्हन आपल्या सह्याद्रीमध्ये पण जेव्हा आपण फिरायला जातो, जेव्हा आम्ही लोक फिरायला जातो सह्याद्रीमध्ये, तेव्हा आपण टाळ देव म्हणून म्हणतो, टाळ ठेवून जातो की बाबा आम्ही सह्याद्रीत जातोय तर आमचं रक्षण कर. तर तशा कन्सेप्ट पण आपल्या सह्याद्रीमध्ये पण पाहायला मिळतात. फक्त हिमालयात नाही तर फक्त आपल्या सह्याद्रीमध्ये पण अशा गोष्टी आम्ही स्वतः अनुभवल्यात. आणि इव्हन वेशींवर पण काही देवतांचे स्थान असतात, गावांच्या वेशींवर किंवा जंगलाच्या स्टार्टिंगला रक्षण करण्यासाठी म्हणून असतात ते. आणि दुसरं एक सर आहे की आता देवाचा विषय आला म्हणून मी म्हणतो की आजकाल पर्यटन वाढलंय आणि धार्मिक पर्यटनाला एक वेगळं रूप भेटलंय. म्हणजे जे ट्रिप चालू झाल्या आहेत किंवा ज्या यात्रा म्हणू शकतो आपण, अमरनाथ यात्रा, अंबरनाथ यात्रा, पण जे आम्ही पिक्चरमध्ये बघितलं तिथं कसं सगळं लँडस्लाईड होते. पण ह्याचं कारण सर आधी नव्हतं एवढं सगळ्यात जास्त होत, आत्ता व्हायला लागले खूप जास्त प्रमाणात. त्याचं कारण हे लोकांचं खूप जास्त जाणं हे आहे का? नाही, लोकांचं जाणं वाढलंय ह्याच्याबद्दल तर काही दुमतच नाही. पण लँडस्लाईड होत आहेत त्याची कारणं वेगळी आहेत. मी सांगितलं तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आता जर पाहिलं तर सह्याद्रीत पण मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढले, ज्याला आपण साहसी पर्यटन म्हणू.
अनेक तुम्ही रील पाहिले असतील, सारखे येत असतात की हरिहर किल्ल्यावरती 5,000 पर्यटक अडकले, लोहगडवरती 2,000 लोकांची गर्दी, असं वारंवार बघायला मिळतंय. त्याचे रील्स येतात. एवढंच काय रे, एव्हरेस्टवरती ट्रॅफिक जॅम, हा फोटो 2 वर्ष इतका गाजला, 2 वर्षापूर्वी तो आला आणि तो इतका गाजला आणि त्याच्यावरती मग आम्हाला इतक्या लोकांनी विचारलं, सगळीकडे इतकी सोशल मीडियामध्ये जेव्हा उहापोहारी काय चालली, ट्रॅफिक जॅम हे सिटीत पाहिजे, शहरात पाहिजे, ते एव्हरेस्टच्या शेवटच्या टप्प्यात डेथ झोनमध्ये लोक रांगेने उभे आहेत. म्हणजे हे कुठं चाललंय सगळं? तर हा खरंच एक विचार करण्याचा विषय आहे की काय झालं की मनुष्याचं हल्ली आपण का करतो, कशासाठी ती गोष्ट करतो, याच्यापेक्षा काही वेगळ्या विषयांसाठी ती करायची वृत्ती वाढली. म्हणजे आम्ही पाहतो की आज सह्याद्रीमध्ये जे गडकोट किल्ल्यांवरती जी गर्दी होती त्याच्यापाशी मला तरी माझं वैयक्तिक मत आहे की 80% त्यातली लोक, त्यातली जनता ही त्या किल्ल्यांबद्दल काही जाणून घ्यायचं आहे, तिथला इतिहास, भूगोल ह्या गोष्टी बघण्यासाठी येतात का फक्त रील करायचंय. मी लाईव्ह त्या किल्ल्यावर आहे, माझा फोटो त्या किल्ल्याच्या पाठीमागं किल्ला आहे, माझा फोटो आहे आणि तो इंस्टाग्रामवरून मी कधी टाकतोय, तो स्नॅपचॅट कधी टाकतोय, ही करताना मला जास्त दिसतात. काहीच माहित नाही, काही माहित नाही. म्हणजे हेच मी बद्रीनाथ केदारनाथ सारख्या ठिकाणी जाऊन गुलाबाचं फुल देतानाचा फोटो, ह्याला काय म्हणू, म्हणजे इथं हद्द झाली, हद्द. तर अशा गोष्टी घडतात. नंतर मला वाटतं हे थांबवणं पण कठीण आहे. पण मग ह्याच्यात मार्ग काय काढायचं, तर परत मी असं सांगेन की अखिल महाराष्ट्र गिरवण महासंघाच्या माध्यमातून ज्या मी शासनाकडे सह्याद्रीपुरती तरी जे मागणं आहे आमचं की आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गडकोट किल्ल्यांवरती, डोंगरांवरती जाण्यासाठी त्याची प्रत्येकाची केअरिंग कॅपॅसिटी आहे, प्रत्येक वास्तूची, प्रत्येक किल्ल्याची, गडकोटांची. जर कासच्या पठारावर आज जर आपण 500 लोकांना उदाहरणार्थ सोडतोय, त्याच पद्धतीची व्यवस्था संपूर्ण महाराष्ट्रात गर्दीच्या सगळ्या किल्ल्यांवरती, ज्या ठिकाणी आपल्याकडे सगळं स्टॅटिस्टिक्स आहे, डाटा आहे की या किल्ल्यांवरती सुट्टी दिवशी एवढी गर्दी होती, मग या किल्ल्यावरती जर एवढीच लोकांची कॅपॅसिटी असेल तर ऑनलाईन पद्धतीने ते सुरू करावं, तिथली गर्दी नियंत्रित करता येईल. जे परदेशामध्ये होतं, व मला आज राजगड बघायचं आहे तर मी ऑनलाईन बुकिंग करावं. बरं, आज सगळ्यांच्याकडं हातामध्ये मोबाईल आहे, ॲप्स आहेत, सगळे त्याचं यूज करू शकतात. म्हणजे अगदी छोट्या मुलापासून वृद्धांपर्यंत सगळ्या जणांना ते आता यूज टू झालंय. तर त्याला एंट्री त्यांनी मोबाईलवरती बुकिंग करावं आणि जर मला जागा शिल्लक असेल त्या दिवशीचा स्लॉट तर मला राजगडला जाता येईल, नाही तर मी उद्या जाईन, मी परवाचं नियोजन करेन. हे सगळं करताना खाली चेकपोस्ट सगळीकडं सुदैवाने आज प्रत्येक ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांसाठी पण चांगल्या सोयी शासनाने केल्यात. शासनाचं वन खातं असेल, शासनाची इतर जी खाती आहेत त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल यासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि मग त्यामार्फत वनसमितीची रचना केलेली आहे. सिंहगडवरती अनेक किल्ल्यांवरती ही लोक चेक करतात, तुमचं तिकीट आहे, आज जावा तुम्ही, आणि त्याला पण काहीतरी शुल्क असावं. आणि हे करताना मी अजून पुढे जाऊन म्हणेन की तुम्ही त्या किल्ल्यांवर सोडताना या समिती ज्या आहेत ह्या लोकांनी जागरूकतेने त्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांकडे कुठला कचरावरती जाणार नाही, कुठलं प्लॅस्टिकवरती जाणार नाही, हे पाहणं पण खूप आज गरजेचं झालंय की त्या पर्यटकाकडून त्या वास्तूची, त्या जागेची, त्या डोंगराची कुठल्याही प्रकारे हानी होणार नाही, त्या सगळ्या वस्तू खाली ठेवून त्यांनी गेलं पाहिजे. केवळ त्या निसर्गाचा आनंद, केवळ त्या वास्तूचा, त्या गडकोट किल्ल्याचा आनंद पर्यटन तिथलं करण्यासाठी त्यांनी जावं. आणि जर लोक मर्यादित संख्येने जर गेले तर खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं, हे बघ, हे पाहिलं पण पाहिजे, हिमालय पण पाहायला पाहिजे, धार्मिक स्थळांना पण भेटी दिल्या पाहिजेत लोकांनी. पण त्याला एक शिस्त आणि एक सिस्टीम जर लावली, मला वाटतं काय ही शिस्त लावण्यात, सिस्टीम लावण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय. पण याच्यामध्ये शासनाचा मोठा रोल आहे, सहभाग त्यांचा आवश्यक आहे. आणि ते जर केलं तर अनेक दुर्घटना पण टळतील. म्हणजे आम्ही ते पाहत असतो, अनेक ठिकाणी गर्दीमुळं, अनियंत्रित गर्दीमुळं अनेक ठिकाणी सह्याद्रीच्या दुर्गम भागात दुर्घटना होतात. मग त्या झाल्या की तिथं मदतीला धावून गिर्यरोग जातात, तो भाग वेगळा. एक कर्तव्य आपलं, एक सामाजिक भान म्हणून गिर्यरोग त्या ठिकाणी धावून जातात, बचाव करत स्वतःचा वेळ प्रसंगी जीव धोक्यात घालून ते काम करतायत. म्हणजे आम्ही गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग आम्ही 2016 MMRCC म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स कोऑर्डिनेशन सेंटर या नावाने एक हेल्पलाईन सुरू केली. त्याचा एक नंबर आहे टोल फ्री, जो आज 16 पासून चालू आहे. अनुभव असा आहे की इतकी साधारणतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ते 4 महिने इतके कॉल्स येतात शनिवार रविवारी. अनेक संस्था, अनेक गिर्यरोग त्याच्यामध्ये, जवळजवळ 450-500 गिर्यरोग त्याच्यामध्ये स्वतःहून निस्वार्थी भावनेने आपला जीव धोक्यात घालून बचावाचं काम करतात. अनेक लोकांना वाचवलंय त्या नंबरमध्ये, अनेकांचे मृतदेह पण दुर्गम ठिकाणून बाहेर काढलेत. पण आनंद जास्त आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचतात तेव्हा ते खूप चांगलं आहे. तर हे पण काम गिर्यरोग करतायत. पण मला वाटतं हे कशामुळे घडतंय, तर जे घडतंय त्याला जर आपण काही रोख लावू शकलो, त्याच्यासाठी जर उपाय करू शकलो तर ते घडणारच नाही. तर बेसिकली केअरिंग कॅपॅसिटी माहिती करून घेऊन तिथं प्रवेश द्यावा. जो परदेशात पण असंच होतं, आपल्याकडे कासमध्ये होतंय, अनेक जंगल सफारीमध्ये असं होतंय, मग किल्ल्यांवरती का नाही. तर हे जर केलं तर नक्की थांबेल. आणि तेच मी परत सांगेन की तेच हिमालयात म्हणजे जिथं गर्दी होती, म्हणजे आता सुरू झालं केदारनाथ
यात्रा आहे तर तिथं मर्यादित प्रवेश सुरू झाले उत्तराखंडमध्ये. अमरनाथ यात्रामध्ये पण सुरू झाले. ते करणं आवश्यक आहे, कारण मग ज्याला जेन्युइनली जायचंच आहे तो जाईल, त्याला जी तारीख मिळेल तेव्हा जाईल. पण हे आवश्यक आहे, कारण ह्या प्रत्येक जागेची रिमोट ठिकाणी आहेत, प्रत्येक जागेची आपापली केअरिंग कॅपॅसिटी आहे आणि तेवढी लोक जर तिथे गेली तर जाणाऱ्या माणसाला आनंदाने ते सगळं पाहता येईल ना. बरोबर. आणि सर, माझा एक मित्र जेव्हा बाहेर देशात गेला होता, जेव्हा तो मलेशियामध्ये गेला, त्यावेळी तो गेल्या मी त्याला कॉल केला, व्हॉट्सअप कॉल, आणि त्याला विचारलं की तू तिकडे बाहेरच्या देशात गेलायस तर तुला तिकडे आणि आपल्या भारतामध्ये सर्वात मेजर डिफरन्स काय वाटतो? तर तो काय म्हणत का, स्वच्छतेमध्ये आपण खूप मागे होत. तर मग तुम्ही आता सगळ्या बाहेरच्या देशात तुम्ही जाऊन फिरलाय, तिकडच्या माउंटेन्स फिरलाय, आपल्या सह्याद्रीमध्ये फिरलाय, त्याची लोकांची जी मेंटॅलिटी आहे ना, त्यात तुम्हाला काय डिफरन्स दिसतो? नाही, मला असं वाटतं की लोकांची मेंटॅलिटी म्हणण्यापेक्षा मी तर असं म्हणजे मी पण बऱ्याच ठिकाणी जगामध्ये फिरलो. मनुष्य आहे ना सगळंच तोच आहे, म्हणजे फक्त काळा गोरा पांढरा पिवळा असं असेल पण तोच आहे. स्वभाव सगळीकडे त्यांचे तसेच आहेत. थोड्याफार वर्गाने माणूस तोच आहे. पण मला वाटतं की तो जो एक सेन्स आहे ना तो डेव्हलप झाला पाहिजे. आपण आपल्याकडे काय होतं, दुर्दैवाने शाळेमध्ये गणितावर आणि सायन्सवरच जास्त भर दिला जातो आणि सिव्हिक्स किंवा सिव्हिल मॅनर्स, बाकी नागरिकशास्त्र हे जे विषय आहेत ना, ह्याला अत्यंत दुर्लक्षित विषय आहेत. ह्यांच्याकडे लक्षच नाही. ह्यांच्यामध्ये 20 मार्क किंवा ते देऊन पण टाकले जातात बऱ्याच वेळा. त्या मुलाला नागरिकशास्त्र किती समजलंय, त्याने किती इंटरेस्ट घेतलाय ते महत्त्वाचंच नाही. हे आम्हाला लहानपणापासूनच आमच्या डोक्यात बसलंय, शिक्षणापासून. तर तिथं चुकलंय. आम्हाला जर शिकवलं की नाही बाबा हे चॉकलेटचं रॅपर आपल्या खिशात ठेवायचं, घरी गेल्यावर टाकायचं, रस्त्यात टाकायचं नाही, जंगलात टाकायचं नाही. आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये स्वप्नील हे सुरू केलं आहे, गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेन, जी पुण्यामध्ये 2015मध्ये गिरीप्रेमीने ज्याची स्थापना केली. मग यामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही भारतामध्ये ज्या नॅशनल इन्स्टिट्यूट आहेत, दार्जिलिंग, उत्तरकाशी, मनाली, या सगळ्या हार्डकोर ॲडव्हेंचर स्पोर्ट्स शिकवत आहेत. तुम्ही रॉक क्लाइम्बिंग कसं करायचं तिथं शिकवलं जातं, तुम्हाला बर्फातलं टेक्निक चढायचं, स्नोमधलं टेक्निक तिथं शिकवलं. आम्ही या ठिकाणी आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये GJM-मध्ये 6 केंद्रबिंदू ठेवून आम्ही अनेक विषय डेव्हलप केलेत आणि आम्ही मुलांना, विशेषतः लहान मुलांसाठी खूप काम करतोय. 10 ते 16 वर्षाचा वयोगट. आमच्याकडे दरवर्षी 500-600 मुलं एनरोल होतात. 5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. महिन्यातून एक त्यांचा रविवार ॲक्टिव्हिटी असते आउटडोर्समध्ये. अशा वर्षभरात अकॅडमिक इयरमध्ये 7 ते 8 ॲक्टिव्हिटी. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ते 3 दिवस ही मुलं नेचरमध्ये कॅम्पला जातात कुठल्या तरी किल्ल्यावरती. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये म्हणजे एप्रिल-मेमध्ये ही मुलं सगळी हिमालयामध्ये अतिउंचीवरचे हायल्टिट्यूड ॲडव्हेंचर कॅम्पला जातात. वेगवेगळ्या लेवल्स आहेत. आव्हान निर्माण उडान त्या उपक्रमाचं नाव आहे. वेगवेगळ्या लेवल्स आहेत. 5 वर्षानंतर ती मुलं बदलून जातात. आणि आम्ही पालकांना सांगतो की ह्या उपक्रमामध्ये रजिस्ट्रेशन घेण्यापूर्वी आम्ही कळकळीची विनंती आमची असते की हे सगळं समजून घ्या आणि मुलाला सपोर्ट करा आणि त्याला बुडवून देऊ नका. त्या मुलाला करायचंच असतं. प्रचंड एनर्जी असते मुलांमध्ये आणि त्याला चांगलं चॅनलाइज करतो. आणि हे एक्सपिरियन्शियल लर्निंग आहे. म्हणजे तो मुलगा जेव्हा, ती मुलगी, छोटा मुलगा जेव्हा किल्ल्यावर जातो ना, तो आपोआप मदत करायला लागतो दुसऱ्याला. पडतं आपल्या डब्यातलं खायला देतो. शेअरिंग, जे एरवी आम्ही सख्खे भाऊ बहीण सगळ्यात घरात शेअरिंग करत नाहीत, ते तिथं आपोआप घडतं. दुसऱ्याला हात देतो. टीम स्पिरिट, संघभावना, हे शिकवत ते आपोआप येतं. त्याचं कुतूहल जागृत होतं की इथं पाणी का पडतंय, हे पाणी कुठून आलं, हा दगड असा का आहे, हे असं कसं बांधलं गेलं असेल, हा दरवाजा असा कसा तयार झाला, हा बुरुज कसा आहे. असंख्य प्रश्न त्या मुलांच्या मनात असतात आणि त्याची उत्तरं त्यांना तिथं देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ते एक्सपिरियन्शियल लर्निंग खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यातून ती मुलं साहस करतात. त्यांच्यामधला कॉन्फिडन्स जागृत, त्यांच्यातलं लिडरशिप तयार होतात, संघभावना, हे सगळं आहे ना फक्त वाचून नाही होणार ना, अनुभव घेणं. आणि हे काम आम्ही करतोय. आणि पुढे जाऊन त्यातली काही मुलं गिरवून करतात, त्यांचं स्वागत करतो. कितीतरी मुलांनी आमची, त्यातली मुलं आमच्याकडे पुढे येऊन 8000 शिखरांवरती गेली, एव्हरेस्टवरती गेली, काहींनी एक करिअर म्हणून घेतलंय. पण ह्या लाईफस्टाईलमधून मुलांनी जावं यासाठी प्रयत्न करतोय. अशा प्रकारचं एक एज्युकेशन अभ्यासक्रम तयार करायचा हे काम करतो आम्ही. यातला डिप्लोमा इन माउंटेनरिंग अँड ॲडव्हेंचर एज्युकेशन हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर 1 वर्षाचा डिप्लोमा GJM-नी सुरू केला 3 वर्षापूर्वी. 3री बॅच आत्ता संपतीये आणि ह्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आहे. 18 वर्ष ते 60 वर्षाचं कुणी याच्यामध्ये 12वी पास झाले सहभाग घेऊ शकतो. आमच्याकडे डॉक्टर्स, वकील, प्रोफेशनल्स, एंटरप्रिनर्स, अगदी फोर्सेसमधली लोक, असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्स, असे असंख्य लोकांनी डिप्लोमा केला आहे. आणि हा डिप्लोमा त्यांनी का करावा, तर ह्याच्यातून मिळणारं ज्ञान म्हणण्यापेक्षा ह्यातून मिळणारा अनुभव आणि स्वतः जेव्हा ते साहस करतात त्याच्यानंतर ते जे बदलतात, एक पर्सनॅलिटी त्यांची जी वेगळी होती, त्याच्यामुळे त्यांचं काम अजून ताकदीने, अजून उमेदीने, अजून ऊर्जा ते करतात. ते स्वतःला ग्रूम करण्यासाठी हा डिप्लोमा आवश्यक आहे असं मी काय म्हणत असतो. तर मला वाटतं ही गरज आहे आज की
त्याशिवाय होणार नाही. म्हणजे परदेशात लोक काय, अरे परदेशात गेलो मी पाहिलं की शनिवार रविवार त्या लोकांना वेळ लागतात काहीतरी करायचं. शुक्रवार त्यांचे प्लॅन असतात. कुणी बंजी जम्पिंग करायला जाते, कुणी स्कुबा डायव्हिंग करायला जाते, कुणी वाटेल ते करतंय साहसी प्रकार. तसं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं आहे. काय का ते करतात? तर त्यातनं त्यांना जे काय मिळतं ना, ते समोर ज्या कामावर येतं ना, इतके प्रचंड त्यांच्यामध्ये एनर्जी असते, उत्साह असतो की त्यांचं काम वाढतं, म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी वाढते. एखाद्या माणसाची प्रॉडक्टिव्हिटी वाढणं म्हणजे त्याच्या कंपनीची, म्हणजे त्याच्या देशाची, असं ते गणित त्या लोकांनी ओळखलं आहे. आमच्याकडं खूप वेगवेगळ्या समस्या आहेत. त्याच्यामध्ये काम सांगितलं नाही ना, त्यांच्याकडे लोकसंख्या एकच कारण आहे, तिथं लोकसंख्या कमी आहे, आमच्याकडं अरे तसं नाही आहे. आपल्याकडे जास्त असलं तरी आपण हे सगळं करू शकतो. नाही बघा, तर तुझं काम आहे पॉडकास्टचं, हे असं कंटेंट देणं, मुलाखत घेणं. मग तुझा आज जर मूडच नसेल तर तू कसं करशील चांगलं? तुझे प्रश्न पण येणार नाहीत. पण तू हॅपी आहेस, कुठंतरी कालच ट्रिप करून आलायस महाबळेश्वरला, निसर्गात राहून आलायस, खूप उल्हासित आहे, छान आठवणी घेऊन मन प्रसन्न आहे, तुला खूप सुचत जातं. बरोबर आहे. तर ती ऊर्जा निसर्गात मिळते, ती ऊर्जा साहस केल्यावर मिळते. साहस केल्यावर तर अजून मिळतं बरं का. म्हणजे साहस केलं स्वप्नीलने तर स्वप्नीला, अरे माझ्यामध्ये हा स्ट्रॉंग स्वप्नील आहे कधी कळतं? तर कुठंतरी साहस केल्यावर कळतं. आणि मला असं काय वाटतं म्हणून सगळ्यांनी, आणि त्याला काही बंधन नाही बरं का. म्हणजे 96 वर्षाचे आबासाहेब महाजन आज नाही आहेत, ते हे पुण्यामध्ये होते. 96 वर्षी आबासाहेब महाजन सिंहगड चढायचे चालत. वर्षातून 2दा आबासाहेब हिमालयामध्ये 14 ते 15,000 फुटांपर्यंत ट्रेकला जायचे. त्या माणसाचं व्यक्तिमत्वच वेगळं होतं. त्यांना विचारलं, आबासाहेब हे कुठून एवढी ताकद 96 वर्षी? तर आबासाहेबांचं उत्तर सगळ्यांना एकच असं, अरे मी आयुष्यभर जे ट्रेकिंग केलं, गिर्यारोहण केलं, त्याच्यामुळे मी असा आहे. एक अत्यंत ऊर्जादायी असं मी लाईफस्टाईल आहे म्हणतो गिर्यारोहण. म्हणजे गिर्यारोहण म्हणजे काय फक्त कडे चढा आणि एव्हरेस्ट चढा असं नाही आहे, तो हार्डकोर ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे. पण गिर्यारोहणाची लाईफस्टाईल आहे ना, ही खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये कुणी येऊ शकतं. आणि अगदी मोकळेपणाने सांगतो की छोटे मोठे आजार असले तरी मी त्या लोकांना सांगतो, मला थोडंसं BP आहे, मला थोडंसं डायबिटीस, काही नाही होत, तुम्ही ट्रेकिंग करा. डॉक्टरला विचारा, खूप सिरियस असेल तर औषधोपचार घ्या, बिंदास हिमालयाचं. कारण हे सगळे माझ्या दृष्टीने अर्बन डिसीज आहेत. बाहेर निसर्गात गेलं आम्ही पाहिले बरं का की ह्या सगळ्या लेवल्स नॉर्मल झालेले पाहिजेत आम्ही. त्यामुळे हे करा. आणि स्वतःला ह्याचे फायदे इतके आहेत की स्वतः तुम्ही सशक्त, तुम्ही स्वतः फिट होता. आणि एकदा तुम्ही फिजिकली फिट होता त्याच्यानंतरच मेंटल फिटनेस येतो. आणि जेव्हा स्वप्नीला असं आहे ना, मी जेव्हा फिट आहे, मी जर सुखी आहे, मी आनंदी आहे, मी हॅपी आहे, तर माझं कुटुंब मीच आजारी, मलाच काहीतरी होतंय, मी रडतोय, मग घरात पण आलं की ती कटकटी सुरू नाही ना. तर हे बाहेरचे, म्हणजे तुझा मित्र गेला, मी पण जे काही बाहेर अनुभवलं ना, तर ह्या लोकांनी हे थोडं ओळखलं. आणि नक्कीच त्यांच्या बाकीच्या पण फॅसिलिटी त्यांच्याकडे आहेत. हे सगळं जरी असलं तरी आपल्याकडं, अरे मला उलट असं वाटतं की आपल्याकडं त्यांच्यापेक्षा जास्त साधन सामुग्री, जास्त संपत्ती, जास्त निसर्ग आहे. म्हणजे जर मलेशियात गेला तुझा मित्र, प्रचंड उकाडा आहे, अरे इथं 3-3, 4-4 ऋतू अनुभवतोय मी. तर लंडनमध्ये मी गेलो तर दुपारी, अरे 2 वाजताच मला काय स्मशान शांतता, ते इतकं डिप्रेसिव्ह वातावरण होतं. म्हणजे मी गेलो होतो जानेवारी, माझा भाचा होता तिथं. मी म्हटलं, अरे काय डिप्रेशनसारखं, अंधारच अंधार, लगेच सूर्य कुठे गेला माहीत नाही. काय देशांमध्ये सूर्य मावळतच नाही आहे, ते फिनलंडसारखं काय मावळतात तर उगवतच नाही असं. मग ती लोक रात्र नाही, म्हणजे सूर्य मावळत नाही म्हणून ठराविक वेळ झाला की अंधार करून झोपायचं पडदे लावून. ही गंमत आहे तिकडं. आपण किती सुखी होतो. अरे मी खरं सांगतो, मी अनेक ठिकाणी बरोबर भारतासारखं, आपल्या देशासारखं सुख, आणि फक्त निसर्गाचं नाही, सर्व बाबतीत खाणे पिणे माणसं, हे असं कुठं मी जगात बघितलं नाही. तर खूप आपण सुदैवी आहोत. या ठिकाणी खूप आपल्याकडे नॅचरल रिसोर्सेस आहेत, इतके पर्वत आहेत, आपल्या आजूबाजूला इतक्या गोष्टी आहेत, त्याचा अनुभव. आणि मला काय वाटतं, निसर्गात जावं म्हणून गिर्यारोहण करावं. कारण गिर्यारोहण या खेळात यायचं म्हणलं की तुम्हाला त्याचं ग्राउंड निसर्ग आहे. आणि मग या निसर्गात गेल्यावर त्याचा कानवास इतका मोठा आहे की आपली झोळी खूप छोटी. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. एखाद्या, आम्ही बघतो आमच्याकडे जी मुलं येतात ना, कुणाला त्या वनस्पतीबद्दल माहिती पाहिजे असते, कुणाला त्या इतिहासात गोडी असते, कुणाला त्या भूगोलात गोडी असते, कोण म्हणते माती अशी काय, इथं लाल काय, तिथं काळी काय, कुणाला ते चढाई करायचं जास्त इंटरेस्ट असतो. तर ते सगळं इथं मिळतं. आपल्याकडे ओव्हरऑल सर अवेअरनेस कमी पडते असं वाटतं मला. कारण काय, युरोपातला मॅटन हॉर्न हा खूप मोठा फेमस शिखर आहे. आणि महाराष्ट्राचा मॅटन हॉर्न ज्याला म्हणतात, जो लिंगाणा किल्ला, तिकडे आजकाल खूप कमी जण जात आहेत. हार्डली संख्या वाढत चालले, पण तरी जेवढा नोंद हवा तो तेवढा नाही येतो लोकांमध्ये. नाही स्वप्न, याच्यामध्ये थोडंसं माझं मत वेगळं आहे. म्हणजे बरोबर आहे, आल्प्समधली शिखरं, युरोपमधली शिखरं ती प्रसिद्ध आहेत, कारण तिथं हा विषय आधीपासून माहिती आहे. मी काय म्हणतो, आत्ता तसं नाही, आज आपल्याकडं म्हणजे 15 वर्षापूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा किंवा आमच्या आधीची पिढी
आमच्या घरचे म्हणायचे की कशाला जातं धाड पडतं, गप्प असा ना घरी. आज तर नाही बरं का, तो खूप चांगले दिवस आहेत. आज लोकांना कळू लागले याचे फायदे काय आहेत, काय मिळतं यातनं कळू लागले, बदलत आहेत दिवस. म्हणून तर मोठ्या संख्येने लोक साहसी उपक्रम करतात. म्हणजे फक्त माउंटेन नाही, पॅरासिलिंग करतात, बंजी जम्पिंग करतात, आज बघतो सायकलिंग करतायत, मॅरेथॉन पाहतायत लोक. लोकांना कळालं फिटनेसचा अवेअरनेस. तर फिट इंडिया मुवमेंट चालू आहे आपल्या देशात. बघा, आपल्या पंतप्रधानांनी माननीय खूप मोठी चळवळ फिट इंडियासाठी उभी केली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे NEP-मध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020-मध्ये ॲडव्हेंचर, लाईफ स्किल, लिडरशिप याचा समावेश केला अभ्यासक्रमामध्ये. खूप महत्त्वाचं आहे. ॲडव्हेंचरचा समावेश अभ्यासक्रमात केला. ते गाईडलाईन्स आहेत की सगळ्या राज्यांनी हे घ्यावं, ह्याचे अभ्यासक्रम करावेत. आणि कारण हे शिकवायचं कुठं, लहानपणापासून जर आम्हाला कळालं की हे महत्त्वाचं आहे तर आम्ही त्याच्या मागे लागू ना. तर हे तुझे म्हणतोय ना, आपल्याकडे बदलत चाललंय. असं नाही आहे, हे सगळं आपल्या देशात पण बदलतंय. आणि मला खात्री आहे की आपल्या देशात आता मोठ्या प्रमाणात हे वाढेल. आणि आपल्याकडचं काय माहिती, आपल्याकडं तिकडं तरी परदेशात थोडी लोक असतात, आपल्याकडे इतकी मोठी संख्या आहे, इतकी तरुण आहे की यात मोठ्या प्रमाणात लोक आलं ना तर आपण इतके स्ट्रॉंग होऊ की त्याची कल्पना करत नाही मला. इतके स्ट्रॉंग होऊ आपण, इतक्या गोष्टी ह्याच्यातून मिळतात. म्हणजे हे बघ, आपलं काय माहिती का, एक असं झालं की आपल्या संस्कृतीमध्ये, कल्चरमध्ये आपल्याला पहिल्यापासून प्रोटेक्शन जास्त दिलं. म्हणजे बघतो तर आपण लहान आहे तर तुझी आजी म्हणते, अरे स्वप्नील थंडी आली ना त्याला 2 कानटोप्या, टी-शर्ट, आपलं स्वेटर घाला. माझं म्हणतात, स्वप्नील सायकल चालू नको, पावसात पडशील. अजून मुलगी असली तर अजून जपतात. म्हणजे नको नको करत आपण मोठे होतो. आता प्रॉब्लेम काय होतो, आपण मोठे झालो की मात्र हीच लोक अपेक्षा करतात सगळी आपली जवळची, का अरे एक तर अभ्यास करत असतो आपण. मी आता तू बघ, आत्ताचा दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत ही पोरं अभ्यास येते, हे इंटरनेट, ह्याच्यातच. परीक्षा आली की टक्के किती मिळाले स्वप्नीलला टक्के 90, 95, अगदी इतकी रेस आहे की 99 पण असे टक्के ऐकायला मिळतात. इतकी रेस आहे, मुलं सगळी हुशार. आता मोठी झाली, आता हेच सगळे जवळची लोक अपेक्षा करतात का अरे तू आता धाडस कर, व्यवसायामध्ये बोल्ड डिसिजन्स घे, तुझ्यासारखं कुठेतरी वेगळी वाट घ्यायचं. म्हणजे धाडसच आहे ना. इंजिनिअरिंग झालायस आणि ह्या पॉडकास्टमध्ये मोठं धाडस आहे, हे धाडस कर असं घरच्यांची अपेक्षा असते. आत्ता तुझ्या घरच्यांची नसेल, ती तुझ्या घरच्यांची वेगळी असेल, पण तू धाडस केलंयस. पण हे धाडस सगळेजण करू शकतात का? किंवा नोकरीत बोल्ड डिसिजन घे, मनुष्य आहे, चुकतो. आता छोटी जरी चूक झाली तर डिप्रेशन येतं आम्हाला. नवरा बायकोचं छोटं भांडण झालं की आम्हाला डिप्रेशन आलं. आणि त्यातनं पुढं अगदी आत्महत्यापर्यंत लोक जात आहेत, बघतोय आपण आजूबाजूला. मग हे काय, मग कसं जायचं? हे धाडस, साहस हे विकत तर नाही घेता येत नाही. बाबा मी धाडस घेतलं विकत. मग ह्याच्यासाठी तुम्ही तशा प्रकारच्या लाईफस्टाईलमध्ये गेलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की मी पुस्तकं वाचून किंवा मी फक्त प्राणायाम करून मी साहसी होईन का, तर नाही, कृतीची आवश्यकता आहे. आणि मग ही कृती करायचं एक चांगलं ठिकाण गिर्यारोहण आहे, ही लाईफस्टाईल आहे. म्हणून मग सांगतो, कुणी याच्यात येऊ शकतं. आता आम्ही पाहतो, अरे आता तर इतकं सिनियर सिटीजन्स इतकं ट्रेकिंग करतात, हिमालय जातात, एव्हरेस्ट बेस कॅम्प करतात, अन्नपूर्णा बेस कॅम्प करतात, भारतात फिरतायत, फिट आहेत ती. नाही त्यांना 50पर्यंत नाही 60पर्यंत त्यांना वेळ मिळाला. आज मला जमतंय, करू दे ना. हे इतकी मस्त लाईफस्टाईल आहे, अनेकांनी याच्यात यावं. आणि ह्याच्यातून मी सांगू, म्हणजे आजचा विषय जो पर्वतांचा आहे ना, याच्याशी मी सांगतो. म्हणजे मला असं काय वाटतं की जो माणूस गिर्यारोहण करायला लागतो, जो ट्रेकिंग, भटकंती, गिर्यारोहण म्हणजे खूप मोठा विषय, भटकंतीची सुरुवात आहे. पण जो या लाईफस्टाईलमध्ये येतो तो ह्या पर्वतांच्या प्रेमात पडतो. आणि तो एकदा त्या पर्वतांच्या प्रेमात पडला की मला वाटते खूप मोठं काम झालं. चला, एक माणूस जरी शिक्षित झाला तर तो त्या पर्वतांवर हानी करणार नाही. आम्ही बघतो ना, मुलं आता त्या आमच्यावर जी मुलं छोटी येतात त्याने त्यांना एकदा ते प्रेम झालं, मग त्या पर्वताबद्दल त्यांना नाही करणार ना, ते चॉकलेट नाही टाकणार, कचरा नाही करणार, प्लास्टिकची बाटली नाही घेऊन जाणार, नेली तरी ती घरी आणणार वॉटर, ती फेकून जाणार नाही तिथं. आता सर, तुम्ही आम्हाला सगळी तुमची स्टोरी सांगितलं, लाईफ सांगितलं, तुमचे एक्सपिरियन्सेस सांगितले, पर्वतांविषयी माहिती घेतली. तर तुमच्या एवढ्या सगळ्या एक्सपिरियन्सेसमध्ये, एवढ्या तुमच्या एवढ्या आयुष्याच्या एक्सपिरियन्समध्ये अशा काही कुठल्या गोष्टी जे तुम्ही लोकांना सांगू इच्छिता की ज्यामुळे लोकांना डोळस भटकंती करण्यासाठी मदत होईल? एक्सपिरियन्समधनं असं म्हणण्यापेक्षा मी असं सांगेन की मी जे काय पाहिलं किंवा माझ्यासारखे असंख्य डोंगरप्रेमी, पर्वतप्रेमी जे सगळे फिरतायत अनेक ठिकाणी निसर्गामध्ये, डोंगरांमध्ये, तर आम्ही जेव्हा भेटतो सगळे वेगवेगळ्या संमेलनाच्या निमित्त, आमचे सगळे मित्र, आमच्या गाठीभेटी होतात की आम्ही जेव्हा बोलतो एकमेकांशी, तेव्हा आम्हाला सगळ्यांना हीच एक खंत वाटते की हे झालं पाहिजे. पण सगळ्यांचीच इच्छा आहे, पर्वतप्रेमींची, पर्यावरणप्रेमींची, की हे सगळं आपली सगळी फक्त पर्वतच नाही, ही सगळी जी आपली नैसर्गिक साधनं आहेत ही जपली गेली पाहिजेत. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा विनाश होतोय की त्याची जी म्हणजे स्पीड आहे तो इतका प्रचंड आहे. माझा मित्र अभिजित घोरपडे, तो या विषयातला तज्ज्ञ आहे, तर त्याच्याशी गप्पा मारताना तोही सांगतो की त्यांनी जे सांगितलं की जे काय संशोधकांची आत्ताचे जे निष्कर्ष आहेत या सगळ्या बाबतीत, हे जेव्हा मी ऐकले
जे त्याच्याकडनं तो इतके धक्कादायक की म्हणजे त्याच्यातून घाबरलं होतं की आपल्या पुढची पिढी अगदी लांब नाही आहे, 50-60 वर्षाच्या नंतरचं त्यांनी माझ्या डोळ्यापुढे काही चित्र उभं केलं. तर 50-60 वर्षानंतर आपल्या पुढच्या पिढीला आपण आत्ता शेवटची पिढी असं मानूयात की जी या मोकळ्या हवेमध्ये स्वच्छपणे श्वास घेऊ शकतोय, आपण चांगलं पाणी शुद्ध पिऊ शकतोय. पण 50 वर्षानंतर पुढच्या पिढीला हे सगळं दुर्मिळ होईल आणि त्यांचं जीवन इतकं क्लेशदायक होईल की ती कल्पनासुद्धा अंगावर शहारे आणते. त्या सगळ्यातून मला एकच वाटतं की सगळा निसर्ग, पर्वत यांचं आणि मानवाचं जे एक नातं आहे ते इतकं सुंदर आहे, इतकं फक्त ते भावनिक नाही आहे, तर ते इतकं महत्त्वाचं आहे की हे नातं जपलं पाहिजे. म्हणजे आम्हाला एकदा असं झालं, एव्हरेस्टची मोहिमेची आमची तयारी चालू होती स्वप्नील, आणि आम्ही निघणार होतो मोहिमेला. त्यावेळेस खूप तयारी केली होती, फिटनेस, फिजिकल, मेंटल. 1.5-2 वर्ष सगळी माझा संघ, मोठा संघ होता, 22 जण होती संघामध्ये, सगळे तयार होते त्या एव्हरेस्टला. तर त्याच्या आधी एक मानसिक तयारीसाठी त्यांच्या काही सेशन्स होती, त्यामध्ये भीष्मराज भाम सरांचं सेशन होतं, निनाथराव बेडेकरांचं होतं. तर एक रामा काकू भट म्हणून आहेत, माझ्या मित्राच्या आई आणि माझ्या आईच्या गुरुबहीण, आदरणीय व्यक्तिमत्व होतं, त्याही आज नाही आहेत, हे तिघेही नाहीत आज. तर त्यांचं कार्य म्हणजे त्या ज्ञानेश्वरीचं मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये अर्थ समजून सांगायच्या, त्याच्यातनं काय मिळतं माणसाला ह्याचं विवेचन करायचं. तर मी त्यांचं एक सेशन माझ्या टीमसाठी ठेवलं होतं. तर त्याच्यात त्यांनी जे काही मुलांना सांगितलं की ते वाक्य मला फक्त पटलं नाही, तर माझ्या टीमच्या एका मुलाच्या इतकं डोक्यात गेलं ते की त्याच्यामुळे तो एव्हरेस्टच्या शेवटच्या टप्प्यात जिवंत राहिला. त्यांनी एकच सांगितलं मुलांना की अरे तुम्ही पर्वतांवरती जाताय, जेव्हा तुम्हाला हिमालयात जायचं आहे, सह्याद्रीत जायचं आहे, किल्ल्यावर जायचं, तुम्ही इतके बदलून जाता हॅपी. मग आपण बारक्या मुलाला म्हटलं ना की तुझ्यासाठी चॉकलेट आणलं की ते कसं खुश होतं, तसं फक्त जायचं आहे तुम्हाला असं ठरलं की तुम्ही बदलून जातं हॅपीच. याचाच अर्थ असा आहे, त्या म्हणल्या की तुमचं आणि त्या पर्वतांचं पुनर्जन्माचं नातं आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांना भेटायला जात आहे, ते आई वडिलांसारखे तुम्हाला, तुम्ही त्यांच्या अंगाखांद्यावर खेळायला जात आहे, त्यामुळे तुमच्या आई वडिलांकडनं तुम्हाला काही इजा होईल हे मनात पण आणू नका. आता हे बघ स्वप्नील, एव्हरेस्टची मोहीम जितकी ती मोठी आहे तितकीच ती धोकादायक आहे. अनेक मोहिमा हिमालयातल्या छोटे मोठे सगळ्याच धोकादायक पण असतात. जोपर्यंत आम्ही घरी येत नाही ना तोपर्यंत आमचा त्यातला धोका संपत नाही, बेस कॅम्पला येईपर्यंत. तर एव्हरेस्टला तर जो रेशो आहे आज की 10 लोकांमागे एक मृत्यू स्टॅटिस्टिक्स आहे. त्यामुळं त्याचं झालं काय की हे वाक्य माझ्या टीममध्ये राहुल येलंगे नावाचा एक मुलगा होता, त्यावेळेस शेवटच्या टप्प्यात होता, आणि तो परत येत असताना इतका म्हणजे 19 मे 2012 एव्हरेस्टच्या शिखरावरती एकदा नाही तब्बल 8 वेळा भारताचा तिरंगा फडकला, एक इतिहास घडला भारतीय गिरवणामध्ये. खूप मोठं यश मिळालं या मोहिमेला. आणि परत येताना तो इतका थकला होता, प्रचंड डिहायड्रेट झाला, आणि त्या डेड झोनमध्ये थकल्यामुळं पण मृत्यू, म्हणजे त्या एका दिवशी 19 तारखेला जर गुगल सर्च केलं तर 7 गिर्यारोहक मृत्युमुखी पडले वेगवेगळ्या कारणाने. त्याच्यामध्ये डिहायड्रेशन, स्नो ब्लाइंडनेस अशी अनेक कारणं आहेत. आता हा मुलगा पण इतका थकला होता की त्याला आमचा साऊथ कोलमधला 8000 मीटरचा टेंट पण सापडत नव्हता. म्हणजे तो जर टेंटमध्ये गेला नसता, शेल्टरला गेला नसता, बाहेर कुठेतरी अडकला असता, तर त्याला मदतीलाही कोणी आलं नसतं, तर 2 पावलं टाकायची कोणाला ताकद नसती, तर तो बाहेर थंडीने गाठून आणि अंगातलं त्राण संपून त्याचा मृत्यू झाला असता. झाले होते त्या दिवशी 7 लोक मेली होती. पण तो त्याच्या मनाला एकच बजावत होता की अरे रमा काकूंनी सांगितलं आपल्याला की इथं तुला काही होणार नाही, एवढं एक वाक्य डोक्यात घोळत तो मुलगा कॅम्पमध्ये आला आणि कोसळला. तर मला असं म्हणायचं की एक खूप वेगळं नातं मनुष्याचं आहे. पर्वत, निसर्ग आपल्यासाठी खूप काही करत असतो, आणि म्हणून मी एवढंच व्यक्त होतो, मला एवढीच अपेक्षा आहे की खरंच या आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणजे एक दिवसाचा तो दिवस नसावा. ह्या निमित्ताने लोकांनी पर्वतांबद्दलची माहिती जाणून घ्यावी, त्याचं महत्त्व जाणून घ्यावं, आणि आज जे काही पर्वत आपल्याकडे आहेत, ज्या स्थितीमध्ये आहेत, त्यांचं संरक्षण, आपण त्यांचं संवर्धन कसं करूयात हे डोक्यात खुणगाड मांडून त्या दृष्टीने प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्याच्यामध्ये जर हातभार लावला तरी मला वाटतं खऱ्या अर्थाने 11 डिसेंबरचा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा होईल. आणि स्वप्नील बघतो खूप वेगवेगळे दिवस आपण साजरे करतो, मदर्स डे आहे, फादर्स डे, डॉक्टर्स डे, फ्रेंडशिप डे, आणि काय काय दिवस तर आपण अगदी करतो म्हणजे करावेत. माझ्या दृष्टीने सगळे दिवस चांगले ते करावेत, म्हणजे ते केल्यामुळं आपलं त्या विषयातलं म्हणजे मातृदिन आपण आईला वंदन करतो, पितृदिन आहे, डॉक्टर्स डे आपण त्यांना वंदन करतो, गुरूंना वंदन करतो, तसं नक्की
पण हा दिवस मला वाटतं अजून लोकांना खूप कमी माहिती आहे. तर मला वाटतं लोकांनी 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिन मोठ्या प्रमाणात साजरा करायला सुरुवात करावा असं गिरीप्रेमी अखिल महाराष्ट्र गिरण महासंघाकडून आणि सगळ्या पर्वतप्रेमींकडून मी आवाहन करतो. आणि स्वप्नील, तुमच्या पण टीमचं खूप आभार व्यक्त करतो. खरं इतक्या महत्त्वाच्या विषयाचा पॉडकास्ट तुम्ही आज घेतला. तुम्ही आला ते आमचं म्हणजे आज आपल्याला ऑडियन्सला खूप माहिती पडेल, कारण तुमच्या लोकांची गरज आहे या सोशल मीडियावर येऊन लोकांना ॲक्च्युअलमध्ये काय रियालिटी आहे ती सांगण्याची. त्यामुळे धन्यवाद सर, तुम्ही पण इथे आलात. थँक्यू. तर अशाच आपण वेगवेगळे पॉडकास्ट घेत राहू वेगवेगळ्या विषयांवर आणि अजून आपण भेटत राहू आपल्या लोकांना. नक्की नक्की. थँक्यू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढं तुम्ही आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढवाल तेवढे आपल्याला चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देऊ शकतो. म्हणून नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त ती मराठी पॉडकास्टवर.